पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 27 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 28व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। अखंड एकरसम वस्तु सच्चिदानंद लक्षणम इत्यविच्छिन्न चिंतेयम समाधीर्मध्यमो भवेत, असा हा 28व्या क्रमांकाचा श्लोक आहे। यातील पहिल्या भागाचा आपण विचार करीत आहोत। वस्तू जी आहे म्हणजे ब्रह्म जे आहे ते अखंड आहे, एकरस आहे आणि या ब्रह्माचे सच्चिदानंद हे लक्षण आहे, किंवा अखंड एकरस आणि सच्चिदानंद असे या ब्रह्माचे लक्षण आहे। या प्रकारचं चिंतन होणं अपेक्षित आहे। चिंतनासाठी चित्त लागतं। चित्त असेल तर चिंतन होतं। ज्याचं चित्त जाग्यावर आहे त्याचं चिंतन होतं। ज्याचं चित्त विचलित आहे त्याचं चिंतन होऊ शकत नाही। चित्त विचलित करायला कारण पूर्वसंस्कार हा एक भाग असतो। चित्त विचलित करायला मन हा एक भाग असतो। चित्त विचलित करायला बुद्धी, अहंकार हे सुद्धा कारणीभूत आहे। कारण चित्त ही आपल्या अंतःकरणामध्ये असणारी एक गोष्ट आहे, किंवा अंतःकरणातला हा एक अवयव आहे। तर चित्ताच्या द्वारे मीला किंवा चित्ताच्या द्वारे या जीवाला चिंतन करता येतं। वास्तविक पारमार्थिक दृष्ट्या विचार केला तर मीला कशाचंही चिंतन करता येणार नाही, परंतु त्याला जर चिंतन करायचंच ठरलं तर त्याला चित्ताची अपेक्षा आहे। म्हणून ज्याचं चित्त निर्मळ आहे, ज्याचं चित्त शुद्ध आहे, अशा साधकाला भगवंताचं चिंतन करता येतं। नाहीतर त्याला कशाचंही चिंतन करता येऊ शकतं। तर चिंतन जे आहे खरं तर चित्तचं व्हायला पाहिजे, म्हणजे भगवंताचं व्हायला पाहिजे। आणि त्यासाठी या बाकीच्या सगळ्यांनी या चित्ताला कलुषित करायला नाही पाहिजे। तर चित्त जे आहे या चित्तामध्ये पूर्वसंस्कार असतात, आणि पूर्वसंस्कार जर आपल्याला अडथळा असेल तर आपण चिंतन करू शकत नाही। म्हणजे आपण बराच अभ्यास करतो, श्रवण करतो, पण आपलं चित्तचं चिंतन करत नाही। याला कारण काय असतं? एक आपला पूर्वसंस्कार, म्हणजे पूर्वसंस्कार जे आहेत ते आपल्याला काय करतात? चिंतन करू देत नाही, म्हणजे चित्तचं चिंतन होत नाही। या पूर्वसंस्काराचा काहीतरी विचार करणं अपेक्षित आहे, हा एक भाग। दुसरा भाग, मन जे आहे हे मन जर चंचल असेल तरी आपल्याला चिंतन करता येत नाही। तिसरा भाग, बुद्धी। बुद्धी जर आपली कलुषित असेल किंवा बुद्धीवर जर आपल्या तम किंवा रजगुणाचा प्रभाव असेल तरी चिंतन होऊ शकत नाही। म्हणजे बुद्धी ही सत्वगुणाची असावी लागते। जितकी बुद्धी सत्वगुणाची होईल तितकं चिंतन तुमचं चांगलं होईल। जितकी बुद्धी रजगुणाची होईल तितकं चिंतन कमी होईल। जितकी तमगुणाची होईल तितकं चिंतनच होणार नाही। तर रजगुण म्हणजे संसार, बायको, नवरा, मुलं बाळ, पैसा अडका, संपत्ती ही जी सगळं आहे, हे सगळं जे आहे हे रजगुणाचा प्रभाव आहे। याच्यामध्ये बरं वाटतं याचा अर्थ काय? आपल्यावर रजगुणाचा परिणाम आहे। तर यांचं खंडन केल्याशिवाय कधीही चिंतन होऊच शकत नाही। म्हणजे हे सगळे रजगुणाच्या प्रभावाने आपल्या चित्तात बैठक मारून बसतात, हे आपल्याला माहीत आहे। ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये रजगुणाच्या प्रभावामुळे जीव काय करतो हे वर्णन केलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये स्त्री पुत्रादी मिळे रजगुणाची नि बळे अशी एक ओवी आहे की नाही? स्त्री पुत्रादी मिळे रजगुणाचे नि बळे, म्हणजे रजगुणाचं बळ असं असतं की ते कुठे गुंतून ठेवतं? स्त्री पुत्रादी मिळे, म्हणजे बायको, मुलं किंवा हा सगळा जो प्रपंच आहे त्याच्यात आपल्याला गुंतून ठेवतं। मग आपल्याला त्याच्यामध्ये जे काही करावं वाटतं ते चांगलं वाईट हा व्यावहारिक भाग आहे, पण
याच्यामध्ये आपण जेव्हा गुंतून असतो तेव्हा रजोगुणाचा प्रभाव असतो आणि अशा साधकाला कधीही चिंतन करता येणं शक्य नाही. म्हणून ही बुद्धी जी आहे ही बुद्धी सुद्धा आपल्याला काय लागते, सत्वगुणाची असायला लागते. कारण बुद्धीने जर चिंतन दुसरं सुरू केलं तर उपयोग नाही. आणि तिसरी गोष्ट असते अहंकार. अहंकार जो आहे तो आपल्याला अडवा येतो. अहंकार सुद्धा काय करत असतो, अहंकार हा मुळातच पृथ्वी गुणाचा आहे, त्यामुळे तो जड आहे आणि तो जड असल्यामुळे चिंतन होऊ शकत नाही. इतकं साधं त्याचं गणित आहे. कारण मन, वायू आणि तेज ही तत्व जरी आपल्याला अग्नीसाठी वायू आणि तेज हे जरी आपल्याला दीप प्रज्वलित करण्यासाठी उपयोगाला येत असले तरी सुद्धा त्याच्यामध्ये दूषितपणा असला तर ते चिंतन करू देत नाही. परंतु अहंकार हा जो अवयव आहे तो मुळातच पृथ्वी गुणाचा आहे, पृथ्वीपासून बनलेला आहे, पृथ्वी तत्वाचा आहे. त्यामुळे अहंकाराला चिंतन करता येईल असं म्हणताच येत नाही. वेगळं बुद्धी तरी चिंतन करू शकते, मन चिंतन करू शकतं, तुम्ही मनाने चिंतन करू शकता, बुद्धीने चिंतन करू शकता, पण अहंकार हा कधीही चिंतन करू देत नाही. मग व्यवहारामधला अहंकार असो किंवा परमार्थामधला अहंकार असो, अहंकार कुठलाही असला तरी तो कधीही चिदचं चिंतन करू देऊ शकत नाही. म्हणून व्यवहारातला अहंकारी माणूस फसतो असं नाही, तर परमार्थामध्ये सुद्धा अहंकार हा त्या साधकाला संपवतो. म्हणून अहंकार हा आपल्याला चिंतन करूच न द्यायला कारण आहे. मन बुद्धी तरी करू देतील पण ते कलुषित असतात, चित्त सुद्धा करू देईल पण चित्त पूर्वसंस्काराने दूषित असतं. म्हणून हे सगळे अडथळे आपल्या मध्ये आहेत. या सगळ्यांना डावलून किंवा या सगळ्यांवर काहीतरी उपचार शोधून आपल्याला पुढे जायला पाहिजे. आणि साधू संतांनी किंवा शास्त्र ग्रंथामध्ये याचा सगळा अभ्यास आढळतो. म्हणजे या शास्त्रांमध्ये किंवा साधू संतांच्या सांगण्यामध्ये जो काही अभ्यास सांगितलेला आहे काही फोल नव्हे, तर त्याचा काही ना काही उपयोग आहे. त्याचा उपयोग करून पुढे गेला तर एकदा पुढे गेल्यानंतर मग त्याला प्रश्न येत नाही. परंतु चिंतन न घडायला काय कारणीभूत आहे ह्या गोष्टींचा आपल्याला विचार करायला पाहिजे आणि सत्वगुणाचा प्रयत्न करायला पाहिजे. सत्वगुणामध्ये राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सत्वगुण जिथपर्यंत साधक दशा असते तिथपर्यंत सत्वगुणाचा आश्रय करणं हे इष्ट आहे. आणि साधक दशा ही मरेपर्यंत आपल्याला आहे असं समजून जर हा प्रयोग केला तर भीती राहत नाही. नाहीतर होतं काय की आता आपली काही साधक दशा नाही, आता आपल्याला सगळं कळलं, आपल्याला माहित आहे, असं जर भ्रम झाला तर कदाचित तो आपल्याला हानिकारक होऊ शकतो. म्हणून साधारणपणे शास्त्र ग्रंथांमधून आणि जे या मार्गातले जे मार्गदर्शक आहेत, जे महाराज लोक आहेत किंवा साधू संत आहेत, अशा लोकांनी या सगळ्यांचा काय केलेला आहे, तिरस्कार केलेला आहे. किंवा या सगळ्यांवर आपण काहीतरी उपाय करत राहा, साधना करत राहा असं सांगण्यात आलेलं आहे. याचा अर्थ सिद्ध पुरुषाला सुद्धा हा नियम लागू होतो असं म्हणता येत नाही, कारण तसं काही शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही. उलट गुणातीत झाल्यानंतर या सत्वरजतमचा काही संबंध राहत नाही. त्याच्या पुढे तो साधक गेलेला असल्यामुळे त्याच्यावर यांचा प्रभाव मान्य केलेला नाही. असो, परंतु आपल्याला मात्र ही साधना अपेक्षित आहे आणि चिंतन घडणं अपेक्षित आहे. तर चिंतन तुमचं व्हावं यासाठी चित्त आपल्याला उपयोगाला येईल. चित्त आपलं कायमच पूर्वसंस्काराने व्याप्त आहे. म्हणून पूर्वसंस्काराने व्याप्त असल्यामुळे आणि पूर्वसंस्कार आपल्या हातात नसल्यामुळे त्या पूर्वसंस्कारांचा दोष कसा नष्ट करावा यासाठी जे काही उपाय असतील ते करणं अपेक्षित आहे. पूर्वसंस्कार म्हणजे अडथळा आहे, तो अडथळा दूर करण्यासाठी आपल्याला शास्त्र, सद्गुरू, ईश्वर यांची सेवा करणं अपेक्षित आहे. यांच्या सेवेतून पूर्वसंस्कारांचा जो प्रभाव असतो तो कमी होत जातो, अदृष्टतेने वाढत जातो. तर ईश्वर, शास्त्र आणि सद्गुरू यांची सेवा ही तुम्हाला पूर्वसंस्कारांमुळे अडथळा निर्माण जो होत असतो तो नष्ट करायला मदत करतो. मनाला जर आपल्याला आवर घालायची असेल तर मनासाठी काय उपाय करावे यासाठी पण शास्त्रामध्ये अनेक अभ्यास सांगितलेले आहेत. तर मन जे हे वायू तत्वाचं असल्यामुळे आणि वायू तत्वामुळे सर्व इकडं तिकडं असं होत असल्यामुळे, म्हणजे जर वादळ आलं तर जसं खिडक्या दरवाजे उघडे असतील तर आतलं सगळं इकडे तिकडे पसरून जातं, त्याप्रमाणेच आपल्या शरीरामध्ये मनाची स्थिती आहे. म्हणून मन जे आहे हे मन आपल्याला जर वायू तत्वाचं धरलं तर ह्या वाऱ्याला शांत कसं करावं, कारण मन हा आंतरिक भाग आहे, तो घरामध्ये असल्यासारखा भाग आहे. म्हणून या मनाला आणि पर्यायाने पुढे येणाऱ्या बुद्धीला, म्हणजे बुद्धी ही तेज तत्वाची आहे, म्हणून बुद्धीला
प्रज्वलित ठेवण्यासाठी आणि मनाला स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला 10 इंद्रिय जे आहेत ह्या 10 इंद्रियांवर आवर घालणं गरजेचं आहे. 10 इंद्रियांवर जो निग्रह करतो, म्हणजे इंद्रिय निग्रह जो करतो, त्याला या मन आणि बुद्धीपासून एवढा जाच होत नाही, चिंतन करण्यामध्ये त्याला एवढी परेशानी होत नाही. परंतु 10 इंद्रियांमध्ये जर निग्रह नसेल तर मात्र त्याला अडथळे निर्माण होतात, त्याला पुढे चिंतन करणं अवघड होऊन बसतं. म्हणून मन आणि बुद्धी या दोघांनाही आपल्याला एकाच मार्गाने शांत स्थिर करता येऊ शकतं, ते म्हणजे इंद्रिय निग्रह. आणि म्हणून शास्त्रामध्ये इंद्रिय निग्रह असा सुद्धा अभ्यास आढळतो. अहंकार जो आहे हा अहंकार आपला कसा कमी करता येईल यासाठी पण काहीतरी अभ्यास करणं अपेक्षित आहे. तर आपण या विचाराने किंवा अभ्यासाने अहंकार कमी करू शकतो की या जगामध्ये आपलं अस्तित्व जे ते नसल्यासारखंच, आपण एक बिंदू मात्र पण नाही, संपूर्ण सृष्टीमध्ये आपलं अस्तित्व काय नसल्यासारखंच आहे. त्यामुळे अशा रीतीने आपण विचार केला तर आपल्याला अहंकार येणार नाही, कारण अहंकाराचं काही कारण राहत नाही. पण आता हा एवढा व्यापक विचार करणं फार अवघड आहे. म्हणून अहंकार कमी करण्यासाठी दुसरं काय उपाय करता येईल का याचाही विचार करायला काही हरकत नाही. तर अहंकार आपल्याला कमी करायचा असेल तर साधकासाठी किंवा भक्तांसाठी एक सोपा उपाय असतो, तो म्हणजे जे काही आहे ते भगवंताच्या स्वाधीन करणे, म्हणजे सगळं जे काही ते देवाच्या स्वाधीन करणं. तू करणे न करणे दोन्ही, हे सगळं जे आहे ते एकदम प्रकृतीच्या किंवा हृदयस्थ असलेल्या भगवंताच्या माथ्यावर मारून दिलं की मग तो अहंकार येत नाही. तर एवढी सोपं तसं पाहिलं तर अहंकाराला शमवण्यासाठी असलेलं गणित आहे. परंतु ते आचरणात आणणं अवघड आहे, कारण की बोलणं आणि आचरणात आणणं थोडा फरक पडतो, किंवा मोठा फरक पडतो. तर अहंकाराला शांत करायचं असेल तर सर्व अर्पण करणे, म्हणजे अर्पण बुद्धीने अहंकार कमी होतो. कुठल्याही गोष्टी ज्या आहेत त्या भगवंताच्या चरणी अर्पण केल्या की त्याने अहंकार आपोआप कमी होतो. आणि अहंकार जर अर्पण बुद्धी नसेल तर मग अहंकार वाढतो. कदाचित अर्पण करण्यामध्ये सुद्धा अहंकार येतो, कारण जसं आपण मंदिराच्या पेटीमध्ये काही दक्षिणा टाकली तर आपल्याला अर्पण बुद्धी आहे, पण मी अर्पण केलं असं म्हटलं की पुन्हा अहंकार येतो. म्हणून अर्पण केलं म्हणजे आपल्याला अहंकार येणार नाही असं नाही आहे, पण आपलं काय आहे असा विचार करणं गरजेचं आहे. मी बऱ्याच वेळा हे सांगत असतो की आपल्याकडे काय आपलं आहे की जे आपल्याला देता येईल. आपण जर आपला नीट बारकाईने विचार केला की आपण समजा काहीतरी द्यायचं ठरवलं जगाला, कुठेही आपण काही द्यायचं ठरलं तर आपल्याकडे स्वतःचं असं काय आहे की जे आपण देऊ शकतो. तर नीट अभ्यास केला तर आपल्याकडे स्वतःचं असं काहीच नाहीये, आपल्याकडे स्वतःचं काहीही नाहीये. म्हणजे नीट विचार करून जर बघितलं तर हे शरीर सुद्धा 5 महाभूताचं आहे. त्याच्यानंतर आपण जो काही ह्या शरीराच्या बाहेरचा जो काही संपत्तीचा भाग धरू, जे काही आपलं सगळ्या वस्तू धरू, ह्या सगळ्या वस्तू ह्या आपल्या स्वतःच्या काहीच नाहीत, म्हणजे आपण ह्या घेऊन जाणार नाहीये आणि आपण काही घेऊन आलेलो नाहीये. त्यामुळे ह्या आपल्या नाहीत, आपण ह्या इथून कुठून तरी घेतल्या आणि आता आपल्या ताब्यात आहे म्हणून आपल्याला त्या आपल्या वाटतात. म्हणजे तुम्ही जरी एखादी वस्तू दान केली, एखाद्या महाराजांना दिली, तर तुम्ही दिलेली वस्तू जी आहे ही काही तुमची स्वतःची नाहीये, इथेच कुठेतरी तुम्ही घेतली आणि तुमच्या ताब्यात होती म्हणून तुम्ही माझी म्हटली, आणि त्यामुळे माझी वस्तू म्हणून तुम्ही देताय. त्यामुळे ती मुळात जर अभ्यास करून बघितलं तर ती आपली नाहीच आहे. म्हणजे आपण इथलीच वस्तू तिकडे ठेवली, तिकडची वस्तू तिकडे ठेवली, एवढा फक्त फिरवा फिरवीचं काम करतो आपण. म्हणून आपलं स्वतःचं काहीच नाहीये. मग आपलं स्वतःचं काहीच नाही म्हटल्यानंतर आपण दिल्याचा अहंकार येऊ शकत नाही. आपल्याला काय दिल्याचा अहंकार येऊ शकत नाही. आपण आपलं म्हणतो अशा गोष्टींना की जे आपल्याकडे आहे, आपल्या ताब्यात जे आहे त्याला आपण आपलं म्हणतो, आणि ते आपल्या ताब्यात काल नव्हतं, उद्या राहीलच का नाही याची शंका आहे. प्रत्येक वस्तू आपल्या ताब्यात कायमच राहील का नाही याची शंका आहे. काही राहतात, काही राहत नाही. परंतु ह्या वस्तू आपल्या नाहीच आहे. आपण जेव्हा मृत्यू येईल त्यावेळेस आपण ह्या शरीरासकट ह्या सगळ्या वस्तू खालीच ठेवून जातो, म्हणजे हे आपलं काही नाहीये. म्हणून मग या वस्तूंचा, या पदार्थांचा अहंकार धरायचं काही कारण येत नाही. तसं पाहिलं हा विचार पुन्हा पुन्हा जर आपण स्वतःला शिकवत राहिलो तरी अहंकार कमी होत जाईल. तर अहंकार कमी करण्यासाठी सुद्धा असे पर्याय आहेत. असो, चिंतन करण्यासाठी आपल्याला गरजेचं काय आहे, चिंतनासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी आचरणात ठेवणं गरजेचं आहे. एक अभ्यासाचा भाग म्हणून तुम्हाला थोडा अवांतर विषय सांगितला, परंतु या अभ्यासाने आपल्याला नक्कीच पुढे या समाधीपर्यंत जाता येऊ शकतं. या ठिकाणी समाधीची वर्णन करण्यात आलेली ती मध्यम प्रकारची समाधी आहे की ही जी लक्षणं सांगितलेली, अखंड एक रसम सच्चिदानंद अशी जी वस्तू आहे,
तर ही जी वस्तू आहे ही वस्तू या वस्तूचं अशा रूपाने चिंतन करणं, अशा रूपाने चिंतन करण्यासाठी कशाचं तरी माध्यम घ्यावं लागतं आणि म्हणजे कशाच्या तरी द्वारे चिंतन करावं लागतं. म्हणून तिला मध्यम स्वरूपाची समाधी म्हणायला काही हरकत. कारण की मध्यम का म्हणावं, मध्यम म्हणण्यासाठी काय आहे की चिंतन करायचं म्हणजे काहीतरी लागणार, चिंतन करण्यासाठी काहीतरी मध्यस्थ घ्यावं लागेल, बरोबर का नाही. तर मग मध्ये काहीतरी घ्यायचं तर आपण चित्त असं जर म्हणालो, तर चित्त आपण असं म्हटलो तर काय होईल, ते माध्यम ठरतं. आणि ते माध्यम ठरल्यामुळे ही जी समाधी ही मध्यम प्रकारची समाधी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर चित्ताच्या द्वारे अखंड एकरस सच्चिदानंद रूप असलेल्या वस्तूचं चिंतन करणे, असा हा आपला विषय. मागील वेळेस आपण विचार करतो पहिल्या शब्दाचा अखंड. अखंड म्हणजे ज्याला खंड नाही, ज्याला मर्यादा नाही, मर्यादा रहित वस्तू जी असते तिला अखंड असं म्हणतात. ही अखंड वस्तू जाणायची असेल तर त्याला काय करावं लागतं. आपल्याला मागील वेळेस आपण एका दुसऱ्या पद्धतीने त्याचा विचार केला होता. ते म्हणजे जर त्याचा परिच्छेद पडायचा असेल किंवा त्याचा जर खंड तुकडा पडायचा असेल तर त्याला 3 प्रकारचे तुकडे पडू शकतात. म्हणजे भेद जो निर्माण होतो हा 3 प्रकारचा भेद असतो. एक म्हणजे देशभेद, एक म्हणजे काळभेद आणि एक म्हणजे पात्र किंवा वस्तुभेद. तर पात्रभेद, कालभेद आणि देशभेद, तर या 3 प्रकारेच कुठल्याही वस्तूचा काय होत असतो, तुकडा पडत असतो, खंड पडत असतो. आणि आपली सवय जी आहे ही काय आहे, ह्या 3ला धरूनच जगातील सगळ्या वस्तूंची सिद्धी करण्याची आहे. कुठल्याही गोष्टीची आपण सिद्धी जी करतो ह्या 3ला धरून करतो. म्हणून या 3ला धरून सिद्धी करण्याची जी सवय आहे ती मोडली पाहिजे. 3ला धरून सिद्धी करण्याची सवय मोडली पाहिजे. ती कशी मोडणार हा मोठा प्रश्न आहे. कारण एका जन्माचा काय हा विषय नाही. अनंत जन्मापासून आपण अशाच पद्धतीने कुठल्याही गोष्टीची सिद्धी करतो. कारण आहे असं म्हटल्यानंतर, आहे असं म्हटलं तर तुम्ही या 3 पैकी कशात तरी त्याला टाकता आणि त्याच्यात जर असली तरच आपण आहे म्हणतो, नाहीतर आपण आहे म्हणत नाही. कुठली वस्तू आहे असं म्हटलं तर आपण काय करतो, या 3 पैकी कशात तरी त्याला बसवतो. जसं मी माझ्या हातात फूल आहे असं म्हटलं तर तुम्ही हे फूल जे आहे हे आहे असं केव्हा म्हणाल, या 3 पैकी कशाने तरी तुम्ही त्याला तपासून पाहता आणि मगच तुम्हाला कळतं की फूल आहे. आणि हे जे 3 प्रकारे भेद पावलेलं असतं जे काही, ते नामरूपात्मक असतं. नामरूपात्मक जेवढं आहे त्याला 3ने भेद केला जातो. 3ने भेद ते पावलेलंच असतं. तर आता समजा मी म्हटलं माझ्या हातावर काय आहे, तर तुम्ही काय सांगणार, माझ्या हातावर काय आहे, माझ्या हातावर काही नाही. माझ्या हातावर काय आहे, आधी तर फूल होतं, आता काय, आता काही नाही आहे ना. आता माझ्या हातावर काहीच नाहीये. काहीच नाही असं का म्हणतो, कारण आपल्याला काही दिसत नाही. म्हणजे देश काल आणि पात्रामध्ये काही दिसत नाही. देश काल पात्रामध्ये काही बसे ना, म्हणून आपण म्हणतो काहीच नाही. तसं सर्वत्र आपण जे मानतो ते काय मानतो, देश काल पात्राने मर्यादित झालेलं नामरूपात्मक जेवढं आहे तेवढ्यालाच आपण मानतो. मग वर्तमान काळातले असो ते आपण जास्त मानतो, भूत आणि भविष्य काळातले आपण जास्त मानत नाही. कारण भविष्यामध्ये काय होईल ते आपण एवढं मानत नाही, भूतकाळातलं एवढं मानत नाही, पण वर्तमान काळामध्ये जे आपल्याला आहे ते मात्र मानतो. भूतकाळातलं मानतच नाही असंही नाही, भविष्य काळातलं मानत नाही असंही नाही. पण वर्तमान काळाला जेवढी लोक खरं समजतात, वर्तमान काळाला जेवढं खरं समजतात तेवढे भूत आणि भविष्याला एवढं खरं समजत नाही. भूत भविष्य हा विसरण्याचा भाग पडतो, विसरून जातो आपण. पण मानत नाही असं नाही. म्हणजे आपल्या आजोबाला आपल्याला आपण मान्य करत नाही असं नाही, आपण मान्य करतो. भविष्यात काहीतरी असेल, अशा प्रकारे असेल हे आपण मान्य करत नाही असं नाही, असं मान्य करतो. पण त्यावर एवढा आपला विश्वास राहत नाही मागच्या आणि पुढच्या गोष्टीवर, जेवढा वर्तमान काळातल्या गोष्टींवर आपला विश्वास आहे. आणि हा वर्तमान काळ जो आहे हाच आपल्याला तसं पाहिलं तर एक प्रकारे घातक आहे. कारण की याच्यामध्ये आपण जे काही आहे त्याला सिद्ध करून त्याला चिकटून बसलेलो आहे. भूतकाळातल्याला आपण धरत नाही आणि भविष्य काळातले धरत नाही. जसं मी बऱ्याच वेळा म्हणत असतो की तुमचा ह्या जन्मामध्ये तुमची ही बायको दिसते, पण अनंत जन्म तुम्हाला किती बायका होते हे तुम्हाला माहित नाही. तुम्ही ज्या बायकोला आता चिटकून बसले की हीच माझी बायको आहे आणि हेच सगळं खरं आहे, तर तुम्ही मागे जाऊन बघितलंय का, भूतकाळामध्ये अशा अनंत वेळा अनंत प्रकारचे आपण जन्म झाले आणि अनंत प्रकारे जन्म झाले, अनंत वेळा आपण जन्मलो, तर त्यावेळेस तेवढ्या प्रकारच्या आपल्याला बायका होत्या. मग तेवढ्या सगळ्या बायकांना आपण विसरलो, मग त्यांना चिटकून बसलो का,
त्यांना चिटकून नाही भरलं. पण मग आता या वर्तमान काळामध्ये ही जी बायको आहे, हिलाच आपण आपली बायको समजतो. बरं, आता हा वर्तमान काळ सोडला, भूतकाळ सोडला, भविष्यकाळात काय होणार आहे? भविष्यकाळात आपण पुन्हा कुठल्या तरी शरीरामध्ये जाऊ, पुन्हा त्या शरीरामध्ये त्या प्रकारचे जीव जसे आपण होऊ त्याप्रमाणे आपल्याला तशा प्रकारच्या बायका होतील. म्हणजे आपण भविष्य आणि भूतकाळामध्ये काही एवढं तसं रमत नाही. पण वर्तमान काळातल्या आपण इतकं चिटकून बसलो आहे की आपण हातपाय तोडले तरी आपण अमान्य करणार. आपले हातपाय जरी तोडले, तुम्हाला म्हणलं आता ही माझी बायको नाहीये, तर असं आपण मान्य करू का? आपण ते मान्य करणार नाही. म्हणजे मरेपर्यंत तुम्ही किती वेदांत आहे का, त्याने काही होत नाही, ऐकल्याने काहीच होत नसतं. आपले हातपाय तोडले तरी आपल्यावर संस्कार इतका पक्का आहे, आपण इतके चिंतन आपलं इतकं पक्क आहे की ही माझी बायको आहे. मग आपण हे बदलू शकत, आपण हे सोडू शकत नाही. पण मागचं सोडलंय, बरं मागचं सोडलंय, पण मागचं सोडायला कारण तो विसर पडलाय त्याचा. आत्ताचं काय होतं की आत्ताचा विसर पडत नाही. आताचा विसर कधी पडेल आत्ताच्या बायकोचा? आपण मेल्यानंतर पुढच्या देहात गेलो, तिथून पुढे पुढे फिरत राहिलो की यांचा पण विसर पडणार आहे. मागचे जसं विसरलो तसं हिला पण विसरणार आहे. पण आता तुम्ही फक्त विसरण्याचा प्रयत्न तर करा. तुम्ही जर घरी जाऊन चुकून गमतीने म्हणा मी तुला विसरलोय, असं गमतीने जरी म्हटलं तरी काय होईल, तर आपलं जीणं मुश्किल होऊन जाईल. तर मग ह्याचा अर्थ आपण विसरणार नाहीये का? भविष्यामध्ये आपण विसरणार तर आहोत, विसरणार तर आहेच. पण असं जर म्हटलं तर खरं बोलले की राग येतो. काय असतं, खरं बोलले की शक्यतो कोणालाही रागच येतो. त्यामुळे हे खरं जर आपण सांगितलं तर कोणी आपलं ऐकणार नाही. म्हणून शक्यतो वेदांत हा ऐकावा, अंगीभूत करावा आणि गप बसावं. विनाकारण कोणाच्या कानावर हे शब्द टाकावेत, सांगत बसावं, हा असा विषय नाही. वेदांत हा सांगण्याचा विषय नाही. वेदांत हा काही बडबडण्याचा विषय नाही. वेदांत हा फक्त ऐकावा, आतमध्ये तो अनुभूती रूप व्हावा किंवा तो आपल्या अंगीभूत व्हावा आणि गप बसावा. पण अंगीभूत होणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला पक्क ते माहीत होणं गरजेचं आहे. आपल्या नसनसामध्ये, आपल्या रोमरोमामध्ये आपल्याला हे नक्की लक्षात पाहिजे की घर माझं नाहीये. पण हे नुसतं बोलण्याच्या तोंडाच्या गप्पा नसाव्यात. तोंडात असो नसो, आतमध्ये काय, आतमधली स्थिती जी आहे ती पक्की अशी असायला पाहिजे. तर आपल्याला त्याचा काहीतरी परिणाम होईल, तर त्याचा काहीतरी उपयोग होऊ शकतो. नाही तर याचा काही उपयोग नाही. हे नळी फुकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, त्या पलीकडे हा विषय काही नाही. आता मी तुम्हाला हे सगळं का सांगतो, असा मोठा प्रश्न येतो. आता मी महाराज तुम्ही बऱ्याच दिवसांनी ऐकताय. आता मी बघितलं हळूहळू कोपऱ्याने खणून मग लक्षात आलं ओसरी आपलीच आहे ना. मग जसं भाटाला दिली ओसरी, मग हळूहळू पाय पसरी. मग तसं त्याप्रमाणे मी बघितलं बरेच दिवसापासून ही लोक ऐकतायत. मग आता माझे ऐकतायत म्हणून मग मी आता थोडं काही बोललं तरी लोक ऐकतात. नाही तर तुम्ही ऐकाल का कोणाचं? असं ऐकाल का कोणी? असं कोणी ऐकेल का? कोणी ऐकणार नाही. असं वेदांत हा विषय बऱ्याच वर्षापासून तुम्ही ऐकताय म्हणून तुम्हाला मला स्पष्टपणे सांगता येतोय, म्हणून तुम्हालाही सहन होतोय म्हणण्यापेक्षा सहन करायचं का? इकडून इकडे गेल्यावर काय सहन करायचंय? इकडून इथं आलं तर सहन करायचा प्रश्न येतो. कुठली गोष्ट मनाला लागली तर सहन करण्याची वेळ येते. या कानातून बाहेर पडली तर ती सहन करण्याचा प्रश्न येत नाही. सहन काय करावं लागतं? रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाने एक शिवी दिली, आपल्याला दिलीच नाही, आपण ऐकलीच नाही. आता आपल्याला सहन करावं लागेल का? नाही करावं लागत. पण समजा रस्त्याने चाललेल्या माणसाने शिवी आपल्यालाच दिली, हे आपण ऐकलं ना आपल्या मनाला लागलं तर सहन करण्याचा प्रश्न येतो. हृदयाला लागलं तर अजून जास्त सहन करण्याचा प्रश्न येतो. तसं मी काय बोलतोय, तुम्हाला मनाला लागलं तर सहन करावं लागेल तुम्हाला. पण तुम्ही मनाला लावून घेतच नाही, मनाला लावून घेत नाही, हृदयाला लावून घेत नाही. फक्त काय होतं, इकडून वार येत आहे, कारण हे माझं बोलणं म्हणजे वाऱ्यासारखं पण असू शकतं. इकडून आलं इकडून निघून गेलं, असं पण होऊ शकतं. असं करू नका, इकडून इकडे सोडू नका, घ्या, लागू देत मनाला. मनाला लागलं पाहिजे ना, मनाला लागलं पाहिजे, हृदयाला लागलं पाहिजे थोडं. काही काळ मला लोक म्हणतात, काय महाराज तुम्ही एवढं काय बोलता, कसं एवढं नाही बोलायला पाहिजे, असं काही लोक म्हणतात. पण थोडं मनाला लागलं तर काय होईल, काहीतरी त्याच्यावर विचार कराल तुम्ही. तर वस्तूची सिद्धी जी आहे ती आपल्याला वर्तमान काळामध्ये जी करतो त्या वस्तूंमुळे आपण जास्त फसलेलो आहोत. आता भूत आणि भविष्य, कालभेदामध्ये भूत भविष्यातले पदार्थ आपल्याला एवढे त्रासदायक खरं नाही आहेत. त्याचे संस्कार भूतकाळातल्या पदार्थांच्या आपल्या चित्तात आहेतच, त्यात काही नवल नाही, म्हणजे ते आहेतच. पण वर्तमान काळाच्या पदार्थांचा निर्णय लावणं फार गरजेचं आहे. पहिल्यांदा काय करायला पाहिजे, याचं चिंतन घडवायचं असेल, अखंड शब्दाचं चिंतन घडायचं असेल तर काय करावं लागेल, त्या वर्तमान काळातल्या पदार्थांचा निर्णय लावला पाहिजे. आणि वर्तमान काळातले पदार्थ जे आहेत ना, यांना देशकाळ पात्रामध्ये टाकलंच नाही पाहिजे. त्यांना काढून टाकत देशकाळ, त्यांना काय करायचं, ह्याच्यात बसवायचंच नाही.
तर यांना जर या 3 मध्ये बसवायचं नसेल, कारण यांना तिघांमध्ये बसवल्यानंतर आपण अधिक त्यांना आपलं मानतो किंवा त्याच्यामध्ये आपण तादात्म्य किंवा संसर्ग ठेवतो, तर हे जे आहे हे तर आपल्याला घातक आहेच. पण मुळातच यांची सिद्धी काय करावी? आहे म्हणून आहे, त्यांच्याकडे कसं पाहावं, या वर्तमान काळातल्या पदार्थांकडे कसं पाहावं? आहे म्हणून आहे, त्याची सिद्धी वगैरे नाही काही. लोक म्हणतात म्हणून आहे, असं त्यांची सिद्धी करत बसू. सिद्धी करायची नाही, कुठल्या पदार्थाची सिद्धी करायची नाही. कुठलाही पदार्थ सिद्धी करत बसलो तरच आपल्याला अडथळा येतो. म्हणजे हा पदार्थ आहे किंवा नाही, आहे किंवा नाही या फंदातच पडायचं नाही. लोक म्हणतात आहे म्हणून आहे, लोक म्हटले नाही तर नाही. कुठलाही पदार्थ जगातला जर तुम्ही अशा पद्धतीने पाहू लागले तर त्या पदार्थाची सिद्धीविषयी संभ्रम निर्माण होतो. म्हणजे एखादा म्हटला ही पूर्व दिशा आहे तर आपण म्हणायचं हा आहे, एखादा म्हटला ही उत्तर दिशा आहे तर हा ठीक आहे उत्तर दिशा आहे. आता आपण काय करतो, आपण असं करत नाही. आपण काय म्हणतो, नाही नाही ही पूर्वच दिशा आहे. तो म्हणला नाही नाही उत्तरच आहे, आपण काय म्हणणार त्याला, आपलं वाद होणार, भांडण होणार त्याच्यावर. तर तो म्हणला पूर्व तर पूर्व, तो म्हणला उत्तर तर उत्तर. आता हे व्यावहारिक दृष्ट्या काय झालं, व्यावहारिक दृष्ट्या वेडेपणाचं लक्षण होईल ना. व्यावहारिक दृष्ट्या काय होईल, वेडेपणाचं लक्षण होईल. कारण व्यवहारामध्ये तो पदार्थ सिद्ध करायला हे पूर्वच आहे हे सिद्ध करावं लागतं. हे घरच आहे, हा नवराच आहे, ही मुलंच आहेत, ही संपत्तीच आहे, ही शेती माझीच आहे, हे सगळं सिद्ध करावं लागतं. आणि व्यवहारात त्या सिद्धतेला फार किंमत आहे. आणि त्यासाठी आपल्याकडे बरेच पुरावे पण असतात. म्हणजे हे घर माझंच आहे यासाठी आपल्याकडे पुरावे असतात की हे माझंच आहे. तर अशा प्रकारे आपण काय करतो, ह्या सगळ्या वर्तमान काळातल्या सगळ्या गोष्टींना आपण पुराव्यासह सिद्ध करत असतो. तर ते आहे म्हणून आहे समजावे. म्हणजे असो किंवा नसो, असणं आणि नसणं ह्या दोन्हीकडे त्याच्या लक्ष नाही दिलं की त्याची सिद्धी होत नसते, किंवा सिद्धी होऊन होत नाही, असून नसतं. त्याचा प्रवाह लक्षात घेतला तर आपल्याला त्याच्यामध्ये गुंतून पडता येत नाही. प्रवाह जो असतो त्याच्यात गुंतून पडता येत. जसं नदीचं पाणी आहे, तर नदीच्या पाण्याकडे जर आपण बघितलं तर तो प्रवाह सतत असतो, पाणी सतत वाहत असतं. तर आपण ज्या पाण्याकडे बघतो ते पाणी पाहण्याच्या आतच कुठे गेलेलं असतं, पुढे गेलेलं असतं. म्हणून ते पाणी आपण ज्या पाण्याला आपण पाहिलं ते पाहिलेलं पाणी माझं आहे असं म्हटलं तर ते म्हणायपर्यंत ते पाणी कुठे गेलेलं असतं, ते समुद्राला गेलं, ते पाणी राहिलेलं नाही. म्हणजे तो प्रवाह आहे त्याचा, त्या प्रवाहात ते निघून गेलं. पण जर आपण त्याला धरूनच बसलो की हे माझंच आहे, हे पाणी माझंच आहे, तर आपली चूक होते ना. ज्या पाण्याला आपण माझं म्हणलो त्याला म्हणता क्षणी ते पाणी पुढे गेलेलं असतं. त्याचप्रमाणे जगातले सगळे पदार्थ, हे सगळे जे काही विचार आहे, पदार्थ आहेत, सगळ्या क्रिया आहेत, ह्या प्रवाहात आहे. त्यामुळे ह्या प्रवाहामध्ये आपण जर याला माझं म्हणून बसलो तर आपलं चूक आहे. कारण ज्याला आपण माझं म्हणलो आत्ता, पुढच्या क्षणाला ते गेलेलं आहे. ज्याला मी माझं म्हटलं होतं ते कुठे गेलं, ते गेलं, काळाच्या उधारात गेलं. फक्त आपल्याला ते लक्षात येत नाही. काय होत आहे, आपल्याला नदी आटल्यावर लक्षात येतं की पाणी नाहीये. नदी आटले की लक्षात येतं, नदी आटेपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही. नदी जिथपर्यंत आटत नाही तिथपर्यंत आपल्याला वाटतं तेच पाणी आहे. नदी जर आटली तर लक्षात येईल काय, ते पाणी नाही, ते पाणी गेलं. पण नदी आटली नाही, सरळ प्रवाह सुरूच आहे, तर काय वाटतं, तेच पाणी असं वाटतं. त्याचप्रमाणे हे सगळं जे आहे, ह्या सगळ्यातला एखादा मनुष्य मेला तर आपल्याला लक्षात येतं तो नाहीये. आपल्याला तो मनुष्य नाहीये कधी का लक्षात येतं, तो मेल्यावर लक्षात येतं की तो नाहीये. वास्तविक काय आहे, जेव्हा तो आहे वाटतं तेव्हाच तो नाही पण आहे. जेव्हा तो आहे वाटतो तेव्हाच तो नाही होत असतो. पण मेल्यानंतर त्याला नाही समजणं हे सगळ्या जगालाच माहिती आहे. असतानाच त्याला नाही म्हणणं हे फार मोठं त्याला काय लागतं, धैर्य लागतं. म्हणजे असते काळी त्याला नाही म्हणणं हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत पसनी पडणं अवघड आहे. नसते काळी नाही म्हणणं कोणी म्हणतं. वेदांतामध्ये काय केलं जातं, असते काळी नाहीचा निश्चय करावा लागतो. हा निश्चय करायचा आणि तो निश्चय केला तर अखंड वस्तू लक्षात येते. अखंड वस्तूचे चिंतन करण्यासाठी असते काळी त्या पदार्थाचं नसणं कसं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आज जरी आपल्याला हा पदार्थ आहे असं वाटत असला तर त्याचा प्रवाह तुम्ही जर लक्षात घेतला तर तो नसणार आहे. फक्त त्याचा नसण्याला त्याला कालाचा काहीतरी भेद आहे. त्या कालाच्या भेदालाही आपण मानत नाही.
कालाच्या भेदाला आपण मानत नाही, मग तो उद्या नसणार याच्यापेक्षा आम्ही त्याला आत्ताच नाही असं म्हणतो. म्हणून त्याची उत्पत्ती स्थिती प्रलयामध्ये तो कुठेही जरी दिसला, म्हणजे तो उत्पत्तीत असो, स्थितीमध्ये असो किंवा प्रलयामध्ये असो किंवा कुठेही असो, त्याला आपण काय करतो, त्याला आपण मान्य करत नाही. उत्पत्ती स्थिती प्रलयाला आपण कशाला मान्य करत नाही, त्याच्यामध्ये आपण गुंतून पडत नाही. किंवा त्याच्यामध्ये गुंतून पडला तर अखंड वस्तू लक्षात येते. तर असतानाच त्याला नाही म्हणणं, त्यासाठी सामर्थ्य पाहिजे. असतानाच त्याला काय, म्हणजे हे असतानाच त्याला नाही म्हणणं. हे उद्या नसेल, काय उद्या नसेल, आज आहे, पण आज आहे, उद्या नसताना तर त्याला नाही कोणी म्हणेलच, पण आज आहे तेव्हाच त्याला नाही म्हणता आलं पाहिजे. आज आहे तेव्हाच त्याला नाही म्हणता आलं पाहिजे. मग असा एक पदार्थ नाही, असं जगातल्या सगळ्याच गोष्टी, सगळे विचार, सगळे क्रिया, सगळे पदार्थ असते काळीच नाहीयेत. मग काय आहे, असा मोठा प्रश्न पडतो. कारण असते काळी नाही म्हटल्यानंतर जे नाहीये ते नाही म्हटल्यानंतर आहे काय, असाही मोठा प्रश्न पडतो ना. तर हा जो नाहीचा निश्चय करणारा आहे किंवा जो आहेचा निश्चय करणारा जो आहे, तो मात्र आहे. तो जेव्हा आहे म्हणतो तेव्हाही तो आहे, आणि जो तेव्हा नाही म्हणेल तेव्हाही तो आहे. म्हणजे जगाला आहे म्हणताना आणि जगाला नाही म्हणताना दोन्ही वेळेस तो आहेच. म्हणजे हे शरीराला मी आज आहे म्हणतोय, शरीराला काल मी जर जेव्हा माझ्याकडे हे शरीर नव्हतं तेव्हा मी त्याला आहे असं म्हटलं असेल का? आता आपल्याला ते आठवत नाही, पण मागे जेव्हा मी हे शरीर माझ्याकडे नव्हतं तेव्हा मी ह्याला आहे असं म्हटलो असेल का? तेव्हा त्याला मी आहे नाही म्हटलो. आता माझ्याकडे आहे म्हणून मी त्याला आहे म्हणतोय. उद्या हे माझ्याकडे राहणार नाही म्हणजे मी आहे म्हणेल का? आहे म्हणणार नाही. पण जेव्हा माझ्याकडे नव्हतं त्याला मी आहे म्हणत नव्हतो, जेव्हा माझ्याकडे ते आहे तेव्हा मी त्याला आहे म्हणतोय, आणि जेव्हा माझ्याकडे नसेल तेव्हा याला मी नाही म्हणणार. या तिन्ही काळामध्ये तो आहे किंवा नाही म्हणणार आहेच. म्हणजे आहे नाहीच्या कक्षेमध्ये येणाऱ्या वस्तूची सिद्धी करणारा जो आहे, म्हणजे पात्र असो किंवा देश असो किंवा काळ असो, काही असो, यांच्याद्वारे नामरूपात्मक या सगळ्या पदार्थांची सिद्धी करणारा जो आहे तो त्रिकाळात आहे. यांचं असणं नसणं आहे, पण त्याचं असणं नसणं नाहीये. कोणाचं असणं नसणं नाहीये? जो नाही म्हणतोय किंवा जो आहे म्हणतोय त्याचं आहे नाही नाहीये. आहे नाही कशाचं आहे? आहे नाही कशाचं आहे? देश काल पात्राच्या द्वारे नामरूपात्मक पदार्थांची सिद्धी करणारा किंवा असिद्धी करणाऱ्याचं असणं आहे. आणि असणं किंवा नसणं देश काल पात्राने भेद पावलेल्या नामरूपात्मक जगाचं आहे. म्हणून जग आहे नाही, आहे नाही. पण आहे नाहीचा हा जो खेळ आहे, ह्या आहे नाहीचा खेळाला जाणणारा किंवा याची सिद्धी करणारा किंवा असिद्धी करणारा जो आहे तो मात्र कायमच आहे. आणि तो कायम असल्यामुळे, म्हणजे तो काल होता, आज आहे, उद्या असेल, असा तिन्ही काळात तो असल्यामुळे तो सर्वत्र आहे. आता तो सर्वत्र आहे, पण मग तो सर्वत्र असून देश काल आणि पात्र या तीन गोष्टींनी भेद पावलेली वस्तू ही आपण अखंड मानत नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे कालभेदाने तर अशी ती वस्तू कशी खंडित होते हे आपण पाहिलं. पण अखंडित असलेली वस्तू तीन काळात असावी लागते, म्हणजे तिन्ही काळात तो असतो हा विषय आपल्याला लगेचच लक्षात येतो. त्यामध्ये काही एवढी अडचण येत नाही. मग आता दोन ज्या गोष्टी आहेत त्याच्यात थोडी अडचण येते, म्हणजे एक तर वस्तू किंवा पात्रभेद आणि देशभेद, याच्यामध्ये थोडी काय होते अडचण. तर पात्र जे आहे ते पात्र म्हणजे काय, तर आता आपण ह्या शरीराला आपण मी समजतो, म्हणजे हे शरीराने आपण काय झालो, मर्यादित झालो. मग आता शरीराने आपण मर्यादित झालो म्हणजे शरीराला आपण मी समजणं हाच पात्रभेद आहे. शरीराला मी समजणं हाच काय पात्रभेद आहे. हा का झाला याला कारण एकदम सोपं आहे. ह्याच्यामध्ये हे जे मधली जी इंद्रिय आहेत, मधले जे अतिइंद्रिय आहेत, यांनी आपल्याला तसं काय केलंय, भ्रम निर्माण करून दिलेला आहे. यांच्याद्वारे हा भ्रम निर्माण झालेला आहे. जसं एखादा नट असतो, तो नट जर उत्कृष्ट असेल, तो उत्कृष्ट नट काय करतो, तो एखादा पेहराव धारण करतो. मग त्याने तो पेहराव धारण केला तर तो जेव्हा ते पात्र रंगवत असतो तेव्हा त्याला असं वाटतं मी तेच आहे. म्हणजे तो विसरून जातो, तो स्वतःला काय होतो, भान विसरून तो ती कला सादर करतो. उत्कृष्ट कलाकार काय करतो,
उत्कृष्ट कलाकाराला त्याचं काय होतं, त्याचं भान राहत नाही की तो कोण आहे, आणि तो त्या पात्राला वठवत असतो. अगदी त्याचप्रमाणे आपण एक उत्कृष्ट कलाकारासारखेच आहोत. मग त्या कलाकाराने जसे त्या पात्रानुरूप पेहराव धारण करावा किंवा रंगरंगोटी रंग चढवावा चेहऱ्यावर, त्याप्रमाणे आपण एक उत्कृष्ट कलाकारासारखेच आहोत. तर या कलाकाराने म्हणजे आपण काय केलेलं आहे, हे सगळं रंगरंगोटी केलेली आहे आपल्या अंगावर. आपलं स्वतःचं जे खरं स्वरूप आहे त्यावर आपण काय केलंय, हे सगळे रंग पेहराव धारण केलेले आहेत. मग चार देहामध्ये असंख्य प्रकारचा सगळा धर्मांचा हा मेळावा, हे सगळं जे आपण काय केलेलं आहे ते एक कला आहे. ही सगळी काय, हे सगळ्यांचं एक काय पेहराव आणि ही सगळी रंगरंगोटी आहे. तर हे सगळं आपण कशासाठी केलंय, हे सगळं आपण कशासाठी केलेलं आहे, ती फक्त कला सादर करण्यासाठी केलेलं आहे. हे सगळं कशासाठी केलेलं आहे, फक्त आपल्याला कला सादर करायची म्हणून केलंय. पण उत्कृष्ट कलाकार जसं कला सादर करताना सगळं विसरतो, त्याप्रमाणे आपण हे विसरून गेलो. हे काय झालं, विसरून गेलो. आणि त्याच्यात जर आपल्याला त्या कलाकाराला वेडच लागलं तर तो कायम तसाच वागेल, नाही का, पुढे तो तसंच वागेल. तसं आपण अनंत जन्मापासून हे विसरून गेलोय. मग तो त्याचा जर तो प्रयोग संपला, म्हणजे त्याच्या नाटकाचा किंवा त्याच्या त्या कार्यक्रमाचा प्रयोग संपला, त्यानंतरही जसं त्याने तेच कपडे घालून फिरावं. पण आता काही त्याचा कार्यक्रम नाही म्हणून त्याचे कपडे लोक त्याला वेडा समजतील, मग त्याच्या अंगावरचे कपडे फाटतील, मग रस्त्यात पडलेलं कुठलाही घेऊन तो तसंच घेऊन जसं फिरावा, ठीक आहे. त्याप्रमाणे कारण एखादा जर कलाकार असेल उत्कृष्ट, समजा त्याने नाटकामध्ये राजाचं काम केलं आणि त्याला खरंच वाटायला मी राजाचं म्हणून, नाटक संपलं त्यानंतर तो रस्त्यावर आला आणि तो स्वतःला राजाच समजू लागला, तर लोकांना काही दिवसातच कळतं हा वेडा आहे. पण आता तो त्याचे राजाचे सगळे कपडे घेऊन पळून जरी आला तरी ते कपडे जास्त दिवस टिकणार नाहीत. मग हळूहळू ते जीर्ण होतील, मग त्याचे सगळे कपडे निघायला जातील, निघतील, सगळे राहणार नाहीत. त्याचा मुकुट राहणार नाही, त्याचे मोत्याच्या माळा राहणार नाही, काहीच राहणार नाही त्याच्याकडे. मग तो काय करेल, कदाचित तो काहीतरी वस्तू रस्त्यामध्ये पडलेली उचलून मुकुट म्हणून वापरेल, नाही का. एखादं छोटंसं घमेलं जरी असलं तरी तो डोक्यावर ठेवून त्याला मुकुट म्हणेल. लोक त्याला हसण्यापलीकडे काय करणार नाही, का तो आता त्या धुंदीत गेला ना, त्याला वाटतं हे छोटंसं पातेलं सुद्धा काय आहे, मुकुटच आहे असं वाटेल त्याला. तर हा त्याचा भ्रम तसा काय होतो, वाढत जाऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण अनंत जन्म अनंत प्रकारचे असे पेहराव म्हणजे वेगवेगळे शरीर धारण करत गेलो. त्या शरीरांमध्ये असलेले असंख्य आभूषणांसारखं हे सगळे धर्म आहेत, इंद्रियांचे धर्म किंवा शरीराचे धर्म, हे सगळे जे आहेत ते त्यासारखेच आहे. आणि या सगळ्यांना घेऊन आपण ते सादर करत चाललो. म्हणून त्याच्यामध्ये आपण काय झालो, आता त्या पात्रामध्ये आपण मर्यादित झालेलो आहे. ती पात्र सोडण्याची आपली तयारी नाही. मग ते काहीतरी करून आपल्याला त्याला सोडावं लागेल. ते सोडलं की मग काय अडथळा नाही. ते सोडलं की पात्र विरहित हो. आपण जिथपर्यंत पात्र आहे तिथपर्यंत वाटवावं लागतं. पण पात्र विरहित झाला, पात्र विरहित होणे म्हणजे आपल्याला काही पात्रच नाही. पात्र नाही तर मग कार्यक्रम संपला आपला. पण जिथपर्यंत आपल्याला पात्र काहीतरी मिळणार आहे तोपर्यंत 14 भुवनात फिरावं लागेल. तुम्ही चांगले झाले तर तुम्हाला उच्च लोकांमध्ये प्रवेश होईल. आपला प्रवेश कुठे व्हावा हे कशावर अवलंबून आहे, कुठे व्हावा आणि किती वेळासाठी व्हावा हे कशावर अवलंबून आहे. चांगला कलाकार असेल तर त्याला 2 अंकाच्या नाटकामध्ये जवळजवळ सर्व वेळेस पात्र मिळतं. आणि कलाकार जरा कमी प्रतीचा असेल तर त्याला एक 10 मिनिटाची एंट्री मिळते. फारच टाइमपासच कलाकार असेल तर त्याला 1 मिनिटाची एंट्री मिळते, नाही का. तर जितका उत्कृष्ट कलाकार तितकं त्याला जास्त वेळ पात्र सादर करायला प्रवेश मिळतो. त्याप्रमाणे आपण किती उत्कृष्ट आहोत स्वर्गाच्या दिशेने का किती उत्कृष्ट आहोत नरकाच्या दिशेने, तितका वेळ तिथे आपल्याला प्रवेश आणि तितका वेळ तिथे आपल्याला आपली कला सादर करण्याचा चान्स आहे. तर जितकी जास्त पाप केली तितकं जास्त नरकामध्ये तेवढा प्रवेश सादर करतात. नरकामध्ये मग जे काही प्रयोग करायचे असेल तेवढे, स्वर्गामध्ये जे काय आहे ते स्वर्गामध्ये तेवढ्या प्रकारचे प्रयोग सादर करायला तेवढा वेळ जात आहेत. असं आपण 14 भुवनामध्ये वेगवेगळे पात्र, मग कधी आपण देव होतो, कधी रंग होतो, कधी राव होतो, कधी किडामुंगी होतो, कधी झाडझुडूप होतो, कधी यक्ष किन्नर राक्षस होतो. असे काही आपण थोड्या कला सादर केलेल्या आहेत का. आणि आपण स्वतःकडे तुम्ही नीट बघा तर तुम्हाला लक्षात येईल आपण फार मोठे कलाकार आहोत.
सकाळी जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला जेवढी माणसं भेटतात त्या प्रत्येक माणसासोबत आपण कसं वेगवेगळ्या पद्धतीने बोलतो का नाही? का नाही बोलत? सगळ्यांचे सामान बोलतो का? आता महाराज दिसले तुम्ही कसे वाटता, एकदम असे कला सादर करताय तुम्ही, म्हणजे एकदम आपण सरेंडर आहोत. पण हेच जर तुम्ही शेजारचा भेटला तर तुम्ही असं राहाल का? शेजारचा भेटला तर त्याला लगेच असं पण करू शकतो आपण, है ना? तर ही कला आहे आपल्या अंगात, ती कला अनंत जन्माची आहे. त्यामुळे काही असं साधारण गोष्ट नाही. आपण अनंत जन्म हे सादर करत चाललोय आणि म्हणून हे पात्र संपवायची आपल्याला काही इच्छा नाही. पात्र प्रवेश आपला बंद करायची आपल्याला काही इच्छा नाही. तर पात्र जर संपवायचं असेल, रंगरंगोटी सगळा चेहऱ्यावरचा रंग काढायची इच्छा नाही आपल्याला, है ना? एकदा का नाटकामध्ये चेहऱ्याला रंग लावायची सवय पडली की तो रंग काढण्याची हौस किंवा ती खोड संपवण्याची हौस निर्माण होणं फार अवघड आहे. काय असतं? फार अवघड. माणसं मरून जातात, भुकेने मरतात, खायला प्यायला मिळत नाही, पण ते चेहऱ्याला रंग रावत राहतात. हे तुम्हाला लक्षात येईल. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा आहे. आपण आता आपल्याला काही घेतलं नाही, आपल्याला हे पात्र वठवण्याची हौस आहे. मग कोणाला आई व्हावं वाटतंय, कोणाला बाप व्हावं वाटतंय, कोणाला भाऊ व्हावं वाटतंय, कोणाला बहीण व्हावं वाटतंय, कोणाला वाघ व्हावं वाटतंय, कोणाला काय वाटतंय? वाघ व्हावं असं वाटतं का नाही वाटत? असं वाटतं. काही काही माणसं असतात ते म्हणतो माझा पोरगा वाघ आहे, मग तो पण म्हणतो हो मी वाघ आहे, मग त्याला वाटतं त्याला वाघ व्हावं. मग आता नाही तर पुढे होईल, तसं काय त्याची काळजी काय त्याच्या, कारण तशी इच्छा आहे त्याची ना. त्याच्या जास्ती नादी लागून तो फार वाईट डेंजर माणूस आहे. डेंजर माणूस आहे म्हणजे काहीतरी डेंजर होईल तो पुढे, नाही का? तर अशा प्रकारे पात्र कुठलं ना कुठलं वठवण्याची आतमध्येच इच्छा आहे. त्याला करणार काय आपण? ही त्या आतमध्ये असलेल्या मीची इच्छा आहे. त्या मीला तसं वाटतं असं करावं, तसं करावं, असं व्हावं असं वाटतं. म्हणजे पात्र जे आहे हे पात्र आपण सोडू इच्छित नाही. काय करू इच्छित नाही? आणि पात्र म्हणजे काय? ही चार शरीराची काय आहे? रंगरंगोटी आहे. ही चार जशी इच्छा असेल तसं शरीर मिळतात. कोणालाही कुठलंही शरीर मिळत नाही. आणि आपली काय इच्छा आहे? ही काही असं आता मी बसलो माझी राजा व्हायची इच्छा आहे, राजा व्हायची इच्छा आहे, राजा व्हायची इच्छा आहे म्हणून काही होत नाही. तसं ते अनेक आपल्या क्रियांमधून, अनेक विचारांमधून त्याचा सार निघतो. आपले अनेक विचार आणि तदनुरूप होणाऱ्या अनेक क्रिया यांचा जो सार निघतो त्याप्रमाणे आपल्याला पुढचं पात्र मिळतं. हे कुठलंही पात्र कोणालाही मिळत नाही. तुमच्या मनामध्ये बरंच काही चालू राहतं, त्यानुसार पुढे क्रिया होतात आणि त्यांचा दोघांचा परिणाम म्हणून पुढचं पात्र मिळतं. म्हणजे काय असं काही लगेच मी ठरवलं राजा आणि लगेच राजा झालो असं होत नाही. त्याला विचार आणि पुढे क्रिया ह्या दोन्ही सुद्धा काय होतात? कारणीभूत असतात. मग या जन्मात नाही आलं तर पुढच्या जन्मात होईल, पुढच्या जन्मात नाही तर त्याच्या पुढच्या जन्मात होईल, पण कधीतरी ते पात्र मिळतच. तर कुठल्याही पात्रात अडकायचं नाही. 14 भुवनामध्ये कुठलंही पात्र आपल्याला नको असं जर वाटलं तर पात्र विरहित होऊन जाईल, आहे की नाही? म्हणजे पात्राची मर्यादा त्याला लागत नाही. हा जो मी आहे हा खरं तर पात्र विरहित आहे. का नट जो असतो, नट हा काही पात्र नसतो. तो नट जो आहे तो काही पात्र नसतो. म्हणजे तो राजा नसतो, तो रंक नसतो, तो स्त्री नसतो, तो पुरुष नसतो. तो खरा पात्र रहितच आहे. पण तो पात्र रहित आहे हे इतकी जाणीव त्याला राहिली तर तो नट नीट आहे, तर तो शहाणा आहे असं पण म्हणतो. पण तो जो विसरला तर काय? विसरला तर तो वेडा ठरतो ना, तो विसरला तर तो चुकीचा ठरतो. त्याप्रमाणे आपण शहाणे ठरू कधी? आपण हे पात्र रहित आहोत हे लक्षात आलं तर. पण आपण हे पात्र रहित आहोत हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे आपल्याला विसर पडलाय. आपण काय आहोत? आपण पात्र रहित आहोत याचा आपल्याला विसर पडलाय. म्हणून आपलं अखंड स्वरूप आपल्याला लक्षात नाही. पात्र रहित आपण कशा आहोत? आपण कशा आहोत? पात्र रहित आहोत. म्हणजे मी नवरा नाही, मी बायको नाही, मी मनुष्य नाही, मी देव नाही. कारण हे सगळे पात्र आहेत. ना मनुष्याचे देव यक्ष, न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा, हे मी काही नाही आहे. म्हणजे फक्त स्थूल शरीर त्याचे धर्म नव्हे, सूक्ष्म शरीर त्याचे धर्म, कारण शरीर महाकारण शरीर त्यांचे धर्म, या सगळ्यांचा आणि माझा काही संबंध नाही. असला तरी तो कलापुरता आहे. मी काही ते पात्र नाहीये. म्हणजे राजाने काय करावं? राजाचं पात्र करावं. पण विंगेत आणि स्टेजवर सुद्धा मी राजा आहे असं समजू नये प्रत्यक्षात, तरच तो खरा कलाकार असतो ना. आपण आता आपलं काय झालं? आपण विसरलो. म्हणजे विसर पडला हाच दोष आहे. म्हणून विसर जायला लागतो. काय करायला लागतं?
विसर पडलेला आहे आपल्याला. फक्त काय झालाय, आपल्याला विसर पडलाय. कशाचा? आपण पात्र नाही याचा विसर पडलाय आपल्याला. आणि आपण पात्र आहे म्हटलं की त्याप्रमाणे त्या त्या देशाला जावंच लागतं आपल्याला, आणि त्या त्या काळामध्ये फिरावं लागतं. आणि तुम्ही जर म्हटले मी रामाच्या सेनेतला एक वानर आहे, असं जर तुम्हाला वाटलं, तसं पात्र घ्यावं वाटलं, तर तुम्हाला कुठल्या काळात जन्म व्हायला लागेल? मग आता तुम्हाला आपोआप रामराज्यामध्ये, रामाच्या काळामध्ये, त्या काळात जन्म घ्यावा लागणार ना. त्यामध्ये त्रेतायुगात जावं लागेल, असं जर तुम्हाला वाटलंच तर. कारण आता काही रामाचा काळ नाही. एखाद्याला वाटलं की मी कृष्णाच्या काळात गोपी होईल, असं जर वाटलंच एखाद्याला, तर मग त्याला कृष्णाच्या काळात पुन्हा यावं लागेल. कारण ते पात्र मग त्याला ती अपेक्षित आहे. त्याची ती भावना जर त्याची तशी दृढ होत गेली आणि तसं जर त्याला पात्राचा खरंच जुळून आलं सगळं, तर त्याला त्यावेळेस जन्म होईल आपोआप. त्याच्या विचारातून, त्याच्या क्रियेतून जर जुळलं, तर त्या त्या वेळेला त्या त्या ठिकाणी तो तशा प्रकारे शरीर धारण करतो. म्हणजे तशा प्रकारचे त्याला रंगरंगोटी पेहराव मिळतो. त्याच्या दोन गोष्टीवर अवलंबून आहे. कशावर? विचारांवर त्याच्या आणि त्याच्या क्रियेवर अवलंबून. या दोघांनी मिळून त्याचा निर्णय लागेल, है ना. असं काही फक्त एकदा म्हटला म्हणून लगेचच तिथे पोहोचतो असं नाही. तर जसं पात्र तसा देश आणि तसा काळ असतो. म्हणून पात्र रहित असल्यानंतर कुठल्या देशात जन्म घेईल तो? देश कुठे लागेल त्याला? देश नाही. पात्र म्हणजे मर्यादित गोष्ट. 4 देहांचं पात्र आहे, आणि ह्या 4 देहांच्या पात्रामध्ये जो असतो तो काय झालेला असतो? त्या पात्राने मर्यादित झालेला असतो. कलाकार जसा त्या पात्राने त्या प्रवेशामध्ये मर्यादित होतो. एखादा कलाकार असेल, त्याने जर राजाचं पात्र घेतलं तर तो राजाच्या पात्राने मर्यादित होऊन जातो. काय होतो? त्या कार्यक्रमामध्ये तो काय असतो? तो राजा असतो. म्हणजे तो राजा या पात्राने काय झाला? मर्यादित झाला. त्याच्यावेळी तो जर एखादा भिकारी असेल, तर भिकाऱ्याच्या पात्राने तो मर्यादित होऊन जातो. वास्तविक तो राजा पण नाहीये आणि भिकारी पण नाहीये. म्हणजे तो राजा भिकारी रूपी मर्यादित गोष्ट नाही, तो व्यापक आहे, तो मोठा आहे. म्हणजे एखादा मोठा कलाकार असेल तर आपण त्याला काय म्हणून ओळखतो? त्याने जर समजा हजारो पात्र केली असतील, वठवली असतील, तर आपण त्याला काय म्हणून ओळखतो? अनेक पात्र त्याने केली असेल तर आपण त्याला काय म्हणून ओळखतो? त्याला पण कलाकार फक्त म्हणतो आपण त्याला. हे पात्र का ते पात्र, ते पात्र का ते, असं ओळखतच नाही. उदाहरणार्थ अमिताभ बच्चन आहे. आता हा अमिताभ बच्चन जो आहे, हा याने अनेक पात्र वठवली है ना, तर मग त्याला आपण काय म्हणून ओळखतो? त्याला आपण एका विशिष्ट सिनेमामधला काही विशिष्ट कलाकार म्हणून ओळखत नाही, त्याला एक कलाकार म्हणून ओळखतो. आणि हे सगळे अनेक पात्र त्याने केले. पण एखादा मनुष्याने फक्त एकाच नाटकामध्ये काम केलं आणि एकच पात्र केलंय, तर कदाचित आपण त्याला कायम हेच पात्र म्हणून ओळखू, की हा तो आहे. तर वास्तविक अमिताभ बच्चन याला ओळखलं पाहिजे. त्याची जी बाकीच्या पात्र आहेत, ही पात्र त्यांनी वठवलेली पात्र आहेत किंवा त्याने ती सादर केलेली पात्र. तसं आपण आपल्याला दुसऱ्याला होतं, तर आपल्यालाच ओळखायचं आहे आपल्याला. तर आपण आपल्याला काय म्हणून ओळखतो? आपण आपल्याला पात्र म्हणून ओळखतो. आणि कधी ओळखतो? तर त्याच जन्मात ओळखतो. फक्त त्या जन्मात आपल्याला ते पात्र म्हणूनच ओळखता येतं, एवढंच आपल्याला कळतं. पण मनुष्य ह्यात आल्यानंतर लक्षात येतं की आपण एक पात्र नाही, आपण अनंत पात्र वठवलीत. आणि इथून पुढे पण जर हा खेळ चालू राहिला तर अनंत पात्र आपण वठवणार आहोत. एवढं जरी लक्षात घेतलं तरी अनंत जन्मामध्ये अनंत पात्र जे आहे ते मी नाही आहे, या पात्रांना वठवणारा मी आहे, एवढं लक्षात आलं तर फार मोठी गोष्ट झाली. कारण सध्या आपल्याला काय माहित आहे? सध्या आपल्याला माहिती आहे मी म्हणजे काय? मी म्हणजे राम, मी म्हणजे ब्राह्मण, एवढं आपल्याला माहिती आहे. म्हणजे ह्या पात्राला आपण ओळखतो, ते खरं मानून बसलो. म्हणजे अमिताभ बच्चन जर स्वतःला कुली समजूनच जर सगळीकडे फिरत राहिला लाल कपडे घालून, तर तो वेडा ठरेल ना. तो जर सगळीकडे जिकडे तिकडे तो कुली, स्वतः कुलीच आहे असं समजून फिरत राहिला, तर तो काय ठरेल? तो वेडा ठरेल. तसे आपण वेडे आहे सध्या आपण म्हणतो मी राम देशपांडे आहे, मी ब्राह्मण आहे. हा मनुष्य कोण झाला? हा वेडा ठरला. का वेडा ठरला? साधू संतांच्या दृष्टीने हा वेडा आहे का? तो स्वतःला फक्त एवढं पात्र समजून बसलाय. त्याला हे कळे ना की मागच्या जन्मात हा काही राम देशपांडे नव्हता, पुढच्या जन्मात राम देशपांडे राहणार नाही. म्हणजे त्याला ते कळे ना, आणि म्हणून तो भ्रमिष्ट आहे. आणि अशांची संख्या किती? असे सगळेच आहेत. आपण काय करतोय? आपण वेदांत ऐकून हेच म्हणतोय. वेदांत ऐकून आपण करतोय काय? आपण स्वतःला हेच पात्र समजतोय.
आपण फक्त शुक्रवारी 1 तासच लक्षात येतं आपल्याला काहीतरी. त्याच्यानंतर पुन्हा आपण काय समजतो स्वतःला पुन्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, नवरा, बायको, बाप, मुलगा, अमका तमका असं काहीतरी समजून बसतो. म्हणजे पात्राला सोडतो का आपण? पात्राला सोडत नाही. तुम्ही काही लोक तर चिंतन ऐकायला आले तरी पात्राला चिटकूनच धरलेलं असतं. पात्राला न सोडता चिंतन ऐकतं. पात्राला काय आपण इतकं चिकटलेलो आहोत की ते आपण सोडू शकत नाही. तर आपण हे पात्र नाही, हे पात्र आता आपण वठवत आहोत. नाही असं नाही, आपण हे पात्र सध्या हा आपला प्रवेश आहे. हा सध्या प्रवेश आपला सुरू आहे. एकदा का नाटकाचा अंक संपला की हा आपला कार्यक्रम संपला. आता हा अंक कधी संपेल? रोज रात्री झोपल्यावरही संपतो का नाही? झोपल्यानंतर तुम्ही कुठे राहताय राम देशपांडे? तसं पाहिलं तर रोज जसं नाटकाचे अंक, ते तुमचे जे सिरियल असते त्याच्या सिरियलला प्रत्येक वेळेस असे मध्ये मध्ये ब्रेक असतो ना. ब्रेक झाले की सगळे गायब होतात का नाही? गायब. सिरियल पाहता का नाही टीव्हीवर? त्याच्यामध्ये सिरियलचा ब्रेक असतो. त्या ब्रेकमध्ये बाकी पात्र कुठे जातात? गायब होतात. तसा आपला ब्रेक होतो. रोज रात्री आपण झोपतो. झोपल्यावर पात्र कुठे जाते? आपणही पात्र राहत नाही आणि आपल्या सभोवतालचेही पात्र राहत नाही. म्हणजे तसा आपला 5-5 मिनिटाचा जसा टीव्हीला ब्रेक असतो का 2 मिनिटाचा ब्रेक असतो, तसा आपला रोज रात्री 7-8 तासाचा ब्रेक असतो ना. पण जसं ती सिरियल 152 भागानंतर संपली असं समजा म्हणू, किंवा काही चालतात 1000-1500 पण, तर हजार एपिसोड झाल्यानंतर सिरियल जशी संपवावी तसं आपले 100 वर्ष संपले. 100 वर्ष कोण टिकेल का सांगता येत नाही, पण समजा 100 वर्षाची सिरियल आपली संपली की मग कायमचाच अंक पडतो है ना. मग आपली ती सिरियलच संपली. म्हणून या सिरियलमध्ये सासूचं काम करणारी पुढच्या सिरियलमध्ये सासूच असेल असं नाही, पुढच्या सिरियलमध्ये ती कोणीतरी दुसरी असू शकते. तसं आपण या सिरियलमध्ये जरी ब्राह्मण असलो, राम देशपांडे असलो, तरी पुढच्या सिरियलमध्ये आपण कुत्रा, मांजर, डुक्कर काही असू शकतो किंवा देवाधिक असू शकतो. ते सांगता येत नाही ना काही. म्हणून काय तेच समजून बसावं. मनुष्य देहात आल्यानंतर लक्षात येतं की हे आपण नाहीये. ह्याची अक्कल दुसऱ्या कोणालाही देता येत नाही. ही अक्कल दुसऱ्या कोणाला घेता येत नाही. तुम्ही घ्याल असं म्हणता येत नाही, पण घेतलं तर बरंच आहे. तर हे लक्षात घ्या की आपण हे पात्र नाही. म्हणून आपण ना कोणाचा नवरा आहे ना कोणाची बायको आहे. आता दिसते हे पात्र आहे, मग तेवढं पात्र तुम्हाला चांगलं वाटतंय वठवा. पण ते मी आहेच असं भ्रमात राहिले तर तुमचं वाटोळं होणार. तुम्ही हे वाचून किंवा ऐकून किंवा हे सगळं करून काही उपयोग. व्यावहारिक दृष्ट्या तुम्ही हे फक्त वठवताय, तेवढं वठवा. पण ते कसं आहे, व्यवहारापुरतं आहे, नाममात्र आहे, तेवढंच समजा. पण तुम्ही महाराजांपुढेही तसंच म्हणायला लागले आणि जगापुढेही तसंच म्हणताय म्हटलं, मग तुम्हाला कोणी वाचू शकत नाही. स्वतःही तसं समजता, जगालाही तसं सांगता, महाराजांनाही तसं सांगता, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जगात कोणी वाचू शकत नाही. जगाला तुम्ही तसं सांगा, स्वतःला, महाराजांनाही तसं सांगा पाहिजे, पण स्वतःला असं कधी शिकू नका. कमीत कमी स्वतःला तरी हे शिकू नका, जे चुकीचं आहे. दोघांना फसवू नये, एक स्वतःला आणि एक दुसरं महाराजांना. हे दोघांना फसवू नये, दोघांपुढे सगळं खरं सांगावं. तर स्वतःला एक सांगावं, स्वतःला हे शिकवावं की आपण हे पात्र नाहीये, या पात्राचा आपला काही संबंध नाही. आपण फक्त कर्मधर्म संयोगाने मागचं आलंय म्हणून हे पात्र सांभाळतोय आणि वठवतोय, ठीक आहे. हे आपल्याला शिकवावं. आणि दुसरं, महाराजांनी विचारलं तर महाराजांना सांगावं की मी कोणाचा नवरा नाही, मी कोणाची बायको नाही, मी राम देशपांडे नाही, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही. नाही तर महाराजांनी विचारलं काय तू कोण आहेस, तर मी ब्राह्मण नाही असं म्हटला की समजायचं हाचा काम गेलेला आहे कामातून, आहे ना. तर स्वतःला आणि महाराजांना खरं सांगावं. नाही सांगता आलं तर स्वतःला तरी कमीत कमी खरं शिकवावं. जगाला तुम्ही काही सांगा, त्याने काही फरक नाही पडत. जगाला जरी तुम्ही म्हटलं की माझी बायको ही 2 पोरं आहेत, ठीक आहे, जगाला काही कळत नाही, कोणाला काही कळत नाही, कोणाला माहित नाही. आणि कोणी सांगितलं तरी ऐकणार. तुम्ही उलट जर महाराजांना जे सांगताय, स्वतःला जे सांगताय, जगाला सांगितलं तर जग तुम्हाला सरळ करेल, मग त्यांच्या पद्धतीत घेईल, है ना. जगाला सांगून उपयोग नाही. याचा अर्थ आपण सांगतो, आपण हा विचार करतो हे खोटं आहे असं नाही, किंवा हे अयोग्य आहे असं नाही. हे योग्यच आहे, हे योग्यच आहे, कारण ह्याला शास्त्राचं प्रमाण आहे. ह्याला साधू संतांचं काय प्रमाण आहे. वेदांत शास्त्र ह्याला प्रमाण आहे, कारण वेदांत शास्त्राने हे सगळं सांगून ठेवलं आहे. त्यामुळे हेच त्याला प्रमाण आहे. पण हे प्रमाण सगळ्याला पचेल असं नाही. जसं शास्त्रीय संगीत सगळ्यांनाच पचतं असं नाही. कारण शास्त्रीय संगीताचं तुम्ही बघितलं की कोणाच्या घरात गेले आणि शास्त्रीय संगीताचं चॅनल सुरू आहे असं कधी बघितलं?
पोगो सुरू असतो, अमकं सुरू असतं, तमकं सुरू असतं, काही पण कार्टून टीव्ही असतो किंवा चित्रपट सुरू असतो, सिरियल सुरू असते. कोणाच्या घरात गेलाय आणि तिथे शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सुरू आहे असं तुम्ही बघितलं टीव्हीवर कधी? चुकून एखाद्या घरात, म्हणजे मला तरी एकही घर आजपर्यंत सापडलेलं नाही, आजपर्यंत नाही. मी जेवढ्या घरात गेलो, जेवढ्या घरात मी त्यांच्या घरात टीव्ही चालू होता, त्यांच्या घरात एकदम शास्त्रीय संगीत चालू आहे असं मी बघितलं नाही. चुकून ते रिमोट कंट्रोलने चॅनल बदलणारे लोक बघितलं, चुकून तो शास्त्रीय संगीत चालू, दिवाळी पहाट किंवा असं काहीतरी सुरू असतं. असं शास्त्रीय संगीताचा काहीतरी कार्यक्रम असला तर एका सेकंदाच्याच पुढच्या चॅनलवर जातो. चुकून कुठून आलो या चॅनलवर असं होतं. मग मी एखाद्याला चुकून तर थांबली जरा असं म्हटलं की मग ते असं त्यांना नको नको सुरू, काय झालं काय नक्की, आता स्फोट वगैरे होईल काय कानामध्ये असं वाटायला लागतं. म्हणजे ते विनाकारण घसा ताणतायत असं वाटायला लागतं, काहीच कळत नाही. शास्त्रीय संगीत तुम्ही लावून बघा, तुम्हाला वाटेल की हे काहीतरी घसा विनाकारण ताणतायत असं वाटेल, कारण आपल्याला गंध नाही ना त्याचा. याचा अर्थ ते खोटं आहे किंवा याचा अर्थ ते काहीच त्याला अर्थ नाही असं नाही. तर आपला ज्याच्याशी संबंध नसतो, आपल्याला जे कळत नाही ते आपल्याला काय वाटतं, आरडाओरडा वाटतो. शास्त्रीय संगीतवाल्या माणसाला जर डीजेच्या समोर उभा केला आणि म्हटलं नाच, तर तू वेडा होऊन जाईल, ठीक आहे ना. आणि डीजे मध्ये नाचणाऱ्या मुलाला जर शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत बसवलं ना ऐक असं म्हटलं तर तरी तो वेडा होऊन जाईल, कारण त्याची ती ऐपत नाही ना, ऐपत नाही. तसं वेदांत शास्त्र ऐकण्याची, श्रवण करण्याची किंवा ग्रहण करण्याची एक ऐपत असावी, कुठल्याही शास्त्राचं असं. तसं वेदांत शास्त्र आहे, या शास्त्राला ग्रहण करण्याची, सहन करण्याची एक ऐपत असायला. ती ऐपत नसली तर तो मनुष्य टिकत नाही, टिकू शकत नाही. टिकला तरी उपयोग होत नाही जर अंमलात आणलं नाही. आणि इकडून ऐकून इकडून सोडून देणार तर टिकतो, कारण दरवेळेस मैफिलीला म्हणजे सवाई गंधर्वला एखादा मनुष्य दरवर्षी न चुकता जात असेल तर याचा अर्थ तो तिथे जाऊन ऐकतोच असं नाही. एक मित्र ऐकणार आहे, दुसरा झोपत असतो, त्याला काही कळत पण नाही, असं पण होतं. प्रत्येक वेळेस पंढरपूरला आपल्या गाडीत एखादा मनुष्याला आपण नेलं म्हणजे तो प्रत्येक वेळेस पंढरपूरला आला असं म्हणता येत नाही, नाही का. तो फक्त गाडीत जागा होती म्हणून येत असतो, नाही का, असं होतं. म्हणजे सोबत असलाच म्हणजेच तो अधिकारी असतो असं नाही. तसं वेदांत शास्त्र पण त्याप्रमाणे, ऐकलं म्हणजेच आपण अधिकारी असतो असं नाही, ऐकलं म्हणजेच अधिकारी असं काही नाही. कदाचित आपल्याला ऐकणं हे नुसतं कानावरून जाण्यासारखं पण असू शकतं. तर सर्वसाधारण सगळ्यांचीच काही अशी ऐपत नसते, म्हणून हा विषय खोटा आहे असं म्हणता येतं. त्या विषयाला जशी त्याची एक स्वतःची भूमिका असते, स्वतःचं जे ऐश्वर असतं, त्याचप्रमाणे वेदांत शास्त्राचं स्वतःचं एक ऐश्वर आहे, त्याला स्वतःचं एक फल आहे. वेदांत शास्त्राचं जे फल आहे, प्रत्येकाला आपलं फल आहे. कुठलंही जगातलं शास्त्र, कुठलीही विद्या, कुठलाही विषय याला फल नाही असं नाही, प्रत्येकाला आपापलं फल आहे. तसं वेदांत शास्त्राला स्वतःचं एक फल आहे. तर वेदांत शास्त्राचं जे फल आहे ते अखंड चिद्रूप असणारी वस्तू प्राप्त करून देणं हे त्याचं फल आहे. त्याचं फल काय? समाधी प्राप्त करणं हे त्याचं फल आहे. ही या अशा प्रकारची समाधी प्राप्त करणं हे त्याचं फल आहे. म्हणजे भगवत प्राप्ती हे वेदांत शास्त्राचं खरं फल आहे. पण भगवंत कुठला? तर अखंड एक रसम सच्चिदानंद असणारा जो भगवंत तो प्राप्त करून देणं हे वेदांत शास्त्राचं फल आहे. आणि त्यासाठी मग वेदांत शास्त्राच्या पद्धतीनेच आपल्याला जावं लागेल. तुम्ही स्वतःच्या काही पद्धती अवलंबू शकत नाही. तुम्हाला माहित नसलं तर हा तुमची अडचण आहे. शास्त्रीय संगीत डीजेवर कोणी लावेल का? मी ऐकलं का ते डीजे ते थप्पी लावलेली असते त्याच्यावर शास्त्रीय संगीत सुरू आहे, पोरं नाचतायत, असं कधी बघितलंय? तसं होऊ शकत नाही, आहे की नाही? किंवा सवाई गंधर्वाचा कार्यक्रम तिथे सगळे गोळा झाले आणि डीजे सारखा डान्स करताय, असं होईल का? असं होऊ शकतच नाही. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना. प्रत्येकाचं काय असतं, प्रत्येक हे वेगवेगळे विषय आहेत. त्याप्रमाणे हा वेदांत शास्त्र जे आहे त्या वेदांत शास्त्राची आपली स्वतःची एक बैठक आहे, स्वतःची एक अभ्यासाची पद्धत आहे, रीत आहे. ती तुमच्याप्रमाणे थोडी चालणार आहे किंवा माझ्याप्रमाणे थोडी चालणार आहे. तुमच्या किंवा माझ्याप्रमाणे चालणार नाही. महाराज आता तुम्ही एवढे कृपाळू आहात आणि मग माझ्या बायकोचा पण उद्धार करा, माझ्या नवऱ्याचा पण उद्धार, माझ्या मुलाबाळांचा पण उद्धार करा, असं चालत नाही. ते त्यांचा अधिकार नसेल तर काही चालत नाही. जेने सांगे माता देवकीसी, जेने सांगे पिता वसुदेवासी, जेने सांगे भ्राता बळी भद्रासी, त्या तिघांना सांगितलं नाही. ते गुह्य अर्जुनापाशी बोलत असत. याच्यावरून काय दिसतं की तुम्ही काहीतरी विनाकारण चुकीच्या गोष्टी समजून चालू शकत नाही. बरोबर, इथे अधिकार लागतो. तो अधिकार जर दुष्ट व्यक्तीचा असला तरी चालतो आणि तो एकदम उत्कृष्ट व्यक्तीचा असला तरी चालतो. ती आपले जवळची एक लांबची, याच्यावर हा खेळ चालत. हा विषय त्याच्यासाठी नाही. वेदांतच नाही, जगातल्या कुठल्याही विषयाचं असंच असतं.
म्हणजे मला आवडतो, माझा आवडीचा व्यक्ती आहे म्हणून त्याला मी शास्त्रीय संगीत शिकवायचं ठरवलं म्हणजे तो शास्त्रीय संगीत शिकेल असं नाही. शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी त्याचा एक अधिकार असावा लागतो, त्याचा पिंड असावा लागतो, त्याप्रमाणे ते होतं. तसं वेदांत सुद्धा जे शास्त्र आहे त्या वेदांत शास्त्रामध्ये प्रवेश करण्याची ऐपत असायला, तो पिंड असावा लागतो. ऐकणं वेगळं, आवडणं वेगळं, पण तसा पिंड असणं आणि तशा प्रकारे गती करणं हे निराळं आहे. तर या शास्त्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची जी गरज असते ती गरज काय, अशा प्रकारचा पिंड असणं, अशा प्रकारचा अधिकार असणं. आणि यामध्ये काय करावं लागतं, यामध्ये आपल्याला पात्र विरहित व्हावं लागतं. आपल्याला पात्र नको, कुठलंच पात्र करायचं नाही आपल्याला. काहीतरी होण्याची अपेक्षा नको. पात्र म्हणजे काय, काहीतरी व्हावं असं वाटलं की विषय संपला. म्हणून परमार्थात आल्यानंतर मी महाराज व्हावं असं वाटलं तरी तो संपलेला आहे, असं वाटलं तरी तो संपलेला आहे. त्याला जगात कोणीच वाचू शकत नाही. मग तो मी असलो तरी मला कोणीच वाचू शकणार नाही. मला जर असं वाटलं मी महाराज व्हावं असं मला वाटलं आणि मी महाराज झालो तर मला जगामध्ये कोणी वाचू शकत नाही. पुनरावृत्ती टाळू शकत नाही कोणीच, माझे गुरु सुद्धा टाळू शकत नाही, कारण तो अधिकारच लोपला तिथे, त्याच्यामुळे त्याला काहीच करता येत नाही. मग हा किती जवळचा आहे आणि किती लांबचा आहे हा प्रश्न नाही. आईला बापाला पण सांगता येत नाही. मग गुरुची सेवा केली, गुरुच्या सोबत 24 तास होता म्हणून त्याचा उद्धार होणार असं होत नाही, हे चालत नाही. तुम्ही का मी हा विषय इथे नसतो. तिथे काय त्या नियमाप्रमाणे जर ते घडलं तरच तू पुढे जात असतो. हा सगळ्यांसाठी नियम आहे. तर काहीही न होण्याची इच्छा पाहिजे. काय पाहिजे, पात्ररहित म्हणजे काहीही न होणे, काही न होणी होईजे आघवाच जो. तो जर तसा आहे तर आपल्याला पण तसं जर गुण निर्माण करता आले तर आपण ते होणार. म्हणून आपलं अस्तित्वच नसावं, आपल्याला काहीही किंमत नसावी, आपल्याला कुठल्याही प्रकारचं किंमत नाही, कुठल्याही प्रकारचं पात्र नाही, पात्र रहित झालं पाहिजे. काय झालं पाहिजे, पात्र रहित पाहिजे. नाही तर अनंत प्रकारचे पात्र वठून सुद्धा पात्र रहित आहोत याचा ठाम निश्चय पाहिजे. काय पाहिजे, अनंत प्रकारची पात्र वठून सुद्धा मी पात्र रहितच आहे तर तो वाचतो. पण तसा निश्चय सिद्ध पुरुषाचा असू शकतो, साधकाचा तसा निश्चय असू शकत नाही. त्याने बुद्धीला ताण देऊन त्या बुद्धीला जर तसं शिकवलं तर तो मुक्त म्हणता येत नाही. अनंत शरीर आणि अनंत प्रकारचे जन्म याने आपण अनंत प्रकारचे पात्र धारण केले असं नाही, तर फक्त याच शरीराला धरून सुद्धा आपण अनंत प्रकारचे पात्र निभावतो. कारण जन्माला आल्यापासून आतापर्यंत जर आपण प्रवास बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल की आपण काय काय झालोय, काय काय झालोय. आणि सकाळी जागा झाल्यापासून झोपेपर्यंत जरी आपण आपलाच प्रवास बघितला या शरीराला घेऊन तर आपण काय काय होतो हे पण आपल्याला लक्षात येईल. म्हणजे लहानपणी आपण मुलगा होतो, मित्र होतो, नातू होतो, पुढे नवरा झालो किंवा बायको झालो, बाप झालो, आजोबा झालो, पात्र बदलत गेलं आपण. आणि तुम्ही म्हणाल नाही नाही मी हे नाहीये, हे नाहीये. तुमचे नात समोर येऊ देत आणि मग तुमच्या आतमध्ये काय होतं ते बघ, मग तुम्ही ते पात्र आहात का नाही तुम्हाला कळेल. बायको समोर येऊ देत आणि मग मी नवरा नाहीये असं आतमध्ये वाटतंय का ते लक्षात घ्या. मग आपण पात्र एकाच शरीराला घेऊन किती पात्र करतोय आणि किती उत्कृष्टपणे निभावतोय ते, ठीक आहे ना, उत्कृष्टपणे निभावतो ना ते. मग मामा, काका, आजोबा, नवरा, बायको असं किती आहेत आपले, कमी आहेत का? हे सगळे पात्र एका शरीराला घेऊन आपण वठवतोय आणि उत्कृष्टपणे वठवतोय. मग ह्या पात्राला सोडण्याची तयारी कोणाची आहे? यांना काय आहे, यांना सोडण्याची तयारी पाहिजे. ते कुठलंच पात्र मी नाही. जसं शरीराला धरून आहे तसं अंतर शरीराला धरून पण आहे, म्हणजे सूक्ष्म देहाला धरून सुद्धा पण आहे. सूक्ष्म देह जो आहे ते सूक्ष्म देहामध्ये सुद्धा असंख्य प्रकारचे काय आहेत असे पेहरावेत. दयाळू, प्रेमळ, रागीट, चांगला, वाईट, पापी, पुण्यवान असं कितीतरी आपले काय आहेत रूप आहेत, असे कितीतरी आपले काय पात्र आहेत. ही सगळी जी आहेत ही सगळी आपण जागा झाल्यापासून झोपेपर्यंत, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत असंख्य पात्र एका शरीराला घेऊनच वठवत असतो. अनंत जन्मांचं जाऊ देत, या जन्माचं एवढे जरी पात्रांचा विसर आपल्याला पाडला, म्हणजे बायकोने आपल्याला आहो म्हणून हाक मारावी आणि आपण इकडे तिकडे भागावं असं झालं पाहिजे. मग त्यांनी म्हटलं पाहिजे अहो तुम्हालाच म्हणते मी, काय व्हायला पाहिजे, मग तिचा आहो कोण आहे आपल्याला माहित नसायला पाहिजे. मुलाने जरी मुलाबाळाने हाक मारली तर
बाबा म्हटलं की आपल्याला इकडे तिकडे बघितलं पाहिजे कोण म्हणजे नक्की, है ना. आचरणात म्हणजे व्यवहारात जरी नाही झालं तरी आतमध्ये तरी असं व्हावं, आहे की नाही. कारण व्यवहारात वागण्यात झालं तर मग गडबड होईल, है ना. आंतरिक स्थिती दर्शी व्हावी, म्हणजे बायकोने आपल्याला आहो म्हणावं आणि आपण आतमध्ये सांगावं तुझा आहो तुझ्याकडे राहू दे, आम्ही काही तू आहो नाही, तुला वाटतंय तुझ्याकडे राहू दे, मग त्यांना म्हणू देत. पण आतमध्ये आपण दृढ राहावं की आपण काही कोणाचे आहो नाही आणि आपण कोणाचे जावो नाही, आपण काही नाही, हे आपण काही नाही, आपला आणि यांचा काहीही कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. दिसतो ठीक आहे तेवढ्या पुरता असतो. नाटकामध्ये एक नट असतो आणि एक म्हणजे तो राजा आहे आणि त्याचीच एक राणी आहे. आता नाटकामध्ये ते राजा राणी दिसतात, पण त्याच्यानंतर नाटक संपल्यानंतर ती तिची बॅग आवरते, तो त्याचा बॅग आवरतो, नंतर ती तिच्या दिशेने जाते, हा तिच्या दिशेने, त्याला काही घेणं पण नसतं. तिला तिचा पगार मिळतो, ह्याला ह्याचा पगार मिळतो, दोघे घरी जातो. नंतर काही नसतं त्याचं, नंतर त्याचं काही नसतं. ते एका शेजारून गेलं तरी ते लक्ष पण नाही, हा तू होता का ते, बरं ठीक आहे ठीक आहे, अशी परिस्थिती असते. किंवा नाटकामध्ये जर एखाद्या राजाचा एखादा मुलगा असेल, तो शेजारून गेला तरी तो म्हणतो तू होता का तू माझ्यासोबत, बरं ठीक, नंतर संपून जातो. फक्त तेवढ्या पुरतच असतं. तसं पात्र वाठवण्यापुरतच असेल तर ठीक आहे, त्याच्यानंतर ओळखायचंच नाही यांना, त्याच्यानंतर आपला त्यांचं काही. पण हे कुठे ठेवायला पाहिजे, हे अंतरात हे दृढ करत चाललं पाहिजे. हे जर दृढ करत चालाल, कारण हा सगळा खेळ कुठे आहे, चित्तामध्ये आहे. हा आपल्याला काही तोंडावर आणायचा आहे का? आता मी सध्या तोंडावर आणलाय, कारण तुम्हाला माझ्यासारख्या माणसाने सांगितलं नाही तर तुम्हाला कोण सांगणार आहे, म्हणून मी तोंडावर आणतोय. त्याच्यानंतर मी जास्तच तोंडावर आणलं तर तुम्ही कधीतरी तोंडावर लावून द्याल कधी, ते सांगता येत नाही काही, कारण माणसाचं काही सांगता येत नाही. पण जाऊ दे, आपल्यावर एक जबाबदारी असते. कारण वेदांत हे शास्त्र कसं आहे, वेदांत शास्त्र जितके हार घालायला कारणीभूत होईल तितके चपलाचा हार सुद्धा घालायला कारणीभूत होऊ शकतो. वेदांत शास्त्र जितकं पूजेला कारण होतं तितकंच एखाद्या आपल्याला मारायला सुद्धा कारण होऊ शकतं. वेदांत शास्त्र जे, कारण ज्ञानदेवाने हे सगळे प्रमाण देऊन टाकले, चोर म्हणून गांजीला का ईश्वर बुद्धी पूजिला, त्याची काही स्थिती होऊ शकते. पण वेदांत शास्त्राच्या महाराजाचे काय होईल हे काही सांगता येत नाही. त्याचा पात्राचा काय खेळ चालेल, कदाचित त्याला आयुष्यभर तो एखाद्या अंबारीतून फिरेल किंवा कदाचित एखाद्या बैलगाडी खाली रैक वरुषी सारखा खरूच होऊन पडेल, काही सांगताच येत नाही. काय परिस्थिती काही सांगता येत नाही ना. असो, तर अंतरामध्ये हे ठेवा. हे कुठे ठेवा, व्यवहारामध्ये, जगामध्ये तुम्ही जगासारखं राहू शकता. पण अंतरामध्ये जर तुम्ही हे जगासारखं राहाल तर तुम्हाला कोणी वाचू शकणार नाही. माझ्यासारखा मनुष्य फक्त सांगू शकतो, शास्त्र तुम्हाला फक्त सांगू शकतो. आचरण करणं त्याचं त्यालाच, आचरण करणं, अनुभवात येणं हा कोणाचा विषय, ज्याचा त्यालाच. म्हणून तुम्ही अंतरामधून जेव्हा हे सगळं काढत चालाल, काय पात्र विरहित, आपण कोण आहोत, आपण आपलं कुठलंच पात्र नाहीये. मग आता हा आपला शेवटचा प्रवेश आहे. हा प्रवेश कुठला सुरू आहे, हा शेवटचा प्रवेश सुरू आहे असं लक्षात ठेवा. विंगेत गेल्यानंतर जर आपल्याला प्रोड्युसरने विचारलं पुढच्या नाटकात काम करशील का, तर त्याला सांगायचं हा आमचा शेवटचा प्रवेश आहे. काय सांगायचं, हा शेवटचा प्रवेश आहे. पण तेवढं धारिष्ट लागेल ना. तर आपल्याला प्रोड्युसरने मध्ये विचारलंच, प्रोड्युसर असतो ना, प्रोड्युसर म्हणजे ही जी माया आहे, हे जो ईश्वर आहे, हे प्रोड्युसर आहेत ह्या नाटकाचे, एवढ्या मोठ्या या जगाचे हे प्रोड्युसर आहेत. प्रोड्युसर म्हणजे निर्माते आहेत हे लोक, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. हे लोक विचारणार तुम्हाला तुमची कला बघून, तुम्ही किती छान, तुम्ही म्हणता ना आम्ही संसार मस्त केला एकदम, तो म्हणतो केला ना, मग आता पुढे प्रवेश देऊ का तुला अजून एक. तुम्ही जितका संसार चांगला केला तेवढं तुमचा प्रवेश पक्का आहे पुढे. का चांगल्या करायला सोडील कोण, ज्याचा फेल्युअर झालं सगळं आयुष्य, त्याचं काय झालं, ज्याचं आयुष्य सगळं फेल्युअर झालं त्याला महाराज असं म्हणतात. सगळीकडे फसला तो, बायको मुलामध्ये फसला, संपत्तीत फसला, सगळीकडे डुबला की तो फेल्युअर आहे ना. मग त्याला पुढे प्रवेश मिळेल का, कुठंच प्रवेश नाही त्याला. पापातही फेल्युअर, पुण्यातही फेल्युअर, शुभात फेल्युअर, अशुभात फेल्युअर, चांगल्यात फेल्युअर, वाईटात फेल्युअर, सगळीकडेच फेल्युअर. त्याला कुठला दिग्दर्शक कामाला घेईल, कुठला निर्माता कामाला घेईल त्याला. म्हणून तुम्ही चांगलं पात्र वठवली ह्याच्या आनंदात राहू नका, कारण त्याने तुमचा पुढचा प्रवेश फिक्स झालाय, नाही का. तुम्ही चांगला कार्यक्रम केला की तुम्हाला नवीन तारखा मिळणार का नाही,
का नाही मिळणार? पुढचे प्रवेश आपले तयार होतील का नाही? म्हणून कुठलंही काम काय करा, सगळं आपलं काय झालं पाहिजे, सगळं फेल गेलं पाहिजे, फेल्युअर झालं पाहिजे. तुकोबांचं आयुष्य कसं झालं? सगळीकडे फेल्युअर, कुठंच त्यांना काहीच हे नाही, है ना? तर फेल गेलं पाहिजे सगळं. पण जगामध्ये काय शिकवलं जातं? सगळीकडे सक्सेस मिळाला पाहिजे. जगामध्ये काय असतं, किती तुम्ही सक्सेसफुली लग्नाचा 50वा वाढदिवस करता का नाही साजरा? ज्यांचे झाले असतील 50, ज्यांचे वय 50 असेल त्यांचं नाही होऊ शकत, पण 25वा वाढदिवस, 30वा वाढदिवस, 20वा वाढदिवस लोक आनंदाने साजरा करतात. कशासाठी साजरा करतात? ह्याचा पण करतात साजरा, म्हणजे 25 वर्षाचा झाला, 30 वर्षाचा झाला, 50 वर्षाचा झाला, साजरा करतात. साजरा करून काय करतात? पुढचा प्रवेश निश्चित करतात. कारण निर्माता दिग्दर्शक पण म्हणतो, बघा किती कौतुक आहे त्याला. कौतुक आहे म्हटल्यानंतर पुन्हा आपणच आपला खेळ चालू ठेवावा हे ज्याला वाटतं त्याचा खेळ कोणी बंद नाही करू शकत. निर्माता दिग्दर्शकाला तेच पाहिजे, त्यांना ते त्यांचं सगळं चालवायचंय. सगळे कलाकार पळून गेले तर त्याचा खेळ बंद पडेल, है ना? म्हणून ईश्वराला आणि मायेला त्यांचा खेळ चालवायचा आहे. आता तुम्हाला काम करायचंय का नाही तुम्ही ठरवा. तुम्ही कामच नाही केलं तर मात्र तो म्हणणार याला हाकला, है ना? पण जर तुम्ही चांगलं करताय, चांगलं म्हणजे किती, तुम्ही राजाचं काम नाही करू शकत तर कमी कमी पडदा वाढायचं तरी काम करू शकत. एवढं जरी केलं तरी चालतंय त्याला. कारण नाटकाचं काम करायचं म्हणजे फक्त राजच पाहिजे का? पडदा वाढायला घंटी वाजवायला पण पाहिजे ना कोणीतरी. पडद्याच्या मागून प्रवेश सुरू होताना घंटा वाजवायला तरी कुणीतरी पाहिजे. नाही झालं तर चहा आणून द्यायला कोणीतरी पाहिजे. अख्ख्या नाटकात काय काम नाही मिळालं तर डेड बॉडीचं काम तरी मिळेल का नाही? काहीतरी लागतंच का नाही काम? तसं आपलं काहीतरी पात्र वठवण्याची तयारी असेल तर माया आणि ईश्वर आपल्याला नाही थोडीच म्हणणार. कारण आपला काही छोटासा स्टेज थोडीच आहे, एवढा मोठा सगळा खेळ आहे. पण ह्या सगळ्यात आम्हाला काहीच करायचं नाही. पात्र विरहित व्हायचं असेल तर त्याचा विषय संपून जातो. त्याला ईश्वर आणि माया काही त्रास देत नाही, त्याला काही त्रास वगैरे, ते काही त्याच्या विरोधात जात नाहीत. कारण लोकांना ही भीती असते की ईश्वर आणि माया ते आपल्याला काही त्रास देत, ते काही विरोधात जात नाही. ते फक्त म्हणतात ती कर बघ, जमलं तर. नाही जास्त लोड होतो असं जर आपण म्हटलो तर ठीक आहे, तुला 2 अंकात प्रवेश नाही, हे एकाच अंकात काम कर. म्हटलं नाही जास्त लोड होतोय, बरं ठीक आहे 10 मिनिटाचा रोल कर. ह्यावेळेस तू काय कर, 10 मिनिटाचं काम कर फक्त. बरं तुला ह्यावेळेस संवादच देत नाही, तू फक्त मुक अभिनय कर, असं तो प्रोड्युसर दिग्दर्शक म्हणत असतात. कारण त्याला गोतावळं जर पाहिजे. बरं काहीच नाही तर नाटकामध्ये जर मोर्चा निघणार असेल, मुक मोर्चा किंवा बोलका मोर्चा, कुठलाही मोर्चा असो, हा जर मोर्चा निघणार असेल त्या मोर्चामध्ये कमीत कमी झेंडा घेऊन तरी ये. काय तुला काय बोलायचंय? काय मुकच मोर्चा आहे नाही का? त्यामुळे तू काही बोलायचंच नाही असं म्हटलं तर आपण काय म्हणणार, बरं ठीक आहे आता मग तेवढं करायला काय हरकत. अशा करून तेवढे ते फसू शकतात, बाकी काहीच करू शकतात. बाकी ते विरोधात जात नाही. म्हणजे ईश्वर आणि माया ही काही कधी वेदांत आचरण करणाऱ्या साधकांवर अवकृपा किंवा शाप देत नाहीत. कारण काही लोकांना ती भीती असते, ते काय त्याच्या विरोधात नाहीत. पण त्यांना त्यांचा शेवटी हा खेळ चालवायचा आहे. तुम्हाला चालवायचा आहे का नाही, तुम्हाला त्याच्यात काम पात्र करायचंय का नाही, हा तुमचा प्रश्न आहे. तर अखंड पाहिजे असेल तर पात्र चालत नाही. पात्र असेल तर अखंड लक्षात येत. पात्र वठवून अखंड आहोत हे लक्षात येण्यासाठी सिद्ध अवस्था असते. सिद्ध महापुरुष काय आहे, पात्र वठून अखंड स्थितीत असतात. म्हणजे ज्ञानदेव हे काय आहेत, ज्ञानदेव हे ज्ञानदेवाचं पात्र वठून सुद्धा अखंड स्थितीत आहेत, म्हणून चालतं. आपल्याला चालत नाही. बरं तुकोबा हे तुकोबाचं पात्र वठून अखंड स्थितीत आहेत म्हणून चालतं, पण आपल्याला चालत नाही. आपल्याला ते चालणार नाही. आपण तसे नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला तशा स्थितीपर्यंत गेलं पाहिजे. तशा स्थितीपर्यंत गेल्यानंतर पुढे काय असेल ते असेल. पण पात्र विरहित व्हा. एकदा का पात्र विरहित झाले की कुठल्याही देशात तुम्हाला प्रवेश नाही आणि कुठल्याही काळात तुम्हाला प्रवेश नाही. कारण पात्राशी संबंधित देश काळ आहेत याचा आपण आज विचार केलेला आहे. संबंध कशाचा आहे, देश काळात का जातो, पात्र धारण करेल त्याप्रमाणे देश मिळतो, त्याप्रमाणे काळ मिळतो. जसं पात्र तसा देश आणि तसा काळ. पण पात्रच नको, कुठलंच पात्र नाही, काहीच नाही. असंही नाही तसंही नाही, चांगलं नाही वाईट नाही. आपल्याला चांगलं व्हायचंय का वाईट व्हायचंय?
चांगलं पण नाही वाईट पण नाही, जे असेल ते असेल. जे असेल ते असेल ते आपल्याला काही माहित नाही का. तुमचं एकदम काम वाईट झालं, तुमचं एकदम काम चांगलं झालं, आपल्याला चांगलं झालं का वाईट झालं या दोन्हीची अपेक्षा नाही. तुम्ही फार छानपणे नवरा म्हणून जगले असं कोणी म्हणावं, तुम्ही फार वाईट नवरा म्हणून जगले असं कोणी म्हणावं, ह्या दोन्हीची आपल्याला अपेक्षा नसावी. तुम्ही चांगले नवरा व्हा किंवा तुम्ही वाईट नवरा व्हा असे दोन्ही मी तुम्हाला सांगत नाही. तुम्ही दोन्ही होऊ नका असं सांगतो. अंतरात काय पाहिजे, अंतरात हे दोन्ही व्हायचं नाही. आपल्याला व्यवहारात काय होतं ते माहित नाही. म्हणजे अंतरात जर ही स्थिती झाली तर तुमचं जे पुढचं जगणं आहे ते आपोमत फक्त पूर्वकर्मावर चालेल, आपोमत. मग पूर्वकर्मानुसार तुम्ही चांगले असेल तर चांगले नवरा म्हणून जगाल, आणि पूर्वकर्मा जर तुम्ही वाईट असेल तर तुम्ही वाईट नवरा म्हणून जगाल. पण आता तुम्ही या चांगल्या आणि वाईट मध्ये चांगला नवरा किंवा वाईट नवरा ह्याने बाधले जाणार नाही, त्याचा तुम्हाला दोष लागणार नाही. फक्त कशामुळे, जर तुम्ही त्यातलं काय काढून घेतलं, पात्र आपलं काढून घेतलं तर होणार नाही का, होणार ते जे आहे ते होणार. तुम्ही नवरा म्हणून जगणार असेल शेवटपर्यंत नवरा म्हणूनच जगाल, वाईट नवरा म्हणून जगणार असेल तर वाईट नवरा म्हणून जगाल, चांगला नवरा म्हणून जगणार असेल चांगला नवरा म्हणूनच जगाल. पण होईल काय, फक्त त्यातलं तुम्ही पात्र काढून घेतलं की तुम्हाला त्याचा दोष लागणार. कारण हे पुढचं जगणं जे असतं ते आपल्या पूर्वकर्मानुसार धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखं येते, त्यामुळे ते आतमध्ये जसं आहे तसं चालेलच, त्याला काय होऊ शकत नाही. पण तो कधी विषय आहे, तुम्ही पात्र काढलं तर. नाही तर पात्र न काढता तुम्ही जर असं आहे असं समजू लागाल तर तुमचा भ्रम येतो, त्याला मग कोणी तुम्हाला वाचू शकणार नाही. तर पात्र विरहित तुमची कुठलीही स्थिती मान्य आहे. चांगला नवरा असो किंवा वाईट नवरा असो ती मान्य आहे. तुम्ही चांगले माणूस आहोत का वाईट माणूस आहोत ते मान्य आहे. पण कसे पाहिजे ते, पात्र विरहित. म्हणजे आता आपल्याला देवाने किंवा मायेने कोणीही या त्रिलोकामध्ये कुठलंही पात्र देऊ नये. काय देऊ नये, कुठलंही पात्र नको, काहीच नको, कुठलंच पात्र नको. अशी जेव्हा तीव्र इच्छा अंतःकरणामध्ये दृढ होईल, पक्की होईल ती, तेव्हा तुम्ही अखंड या चिंतनाकडे येऊ शकाल. अखंड हे जे चित्तामध्ये चालणारं चिंतन आहे, त्या अखंड वस्तूचं चिंतन आहे. काय, ही मध्यम समाधीची अवस्था आहे. पण ह्या चित्तामध्ये हे अखंड वस्तूचं चिंतन घडण्यासाठी तुम्हाला पात्र विरहित मी असणं गरजेचं आहे, हे तुम्हाला दृढ करत चाललं पाहिजे. चित्तामध्ये जर अखंड वस्तूचं चिंतन घडवायचं असेल, आणि ती अखंड वस्तू कोण आहे, ती अखंड वस्तू आपण हा पात्र जो झालाय तो आहे. तो काही वेगळी काही कुठून लांबून आणायची नाहीये. आपणच जो मी आहे तो पात्र रहित अखंड आहे. पण तो मी आता पात्र झालाय म्हणून त्याला काय करायचंय, पात्र विरहित करायचंय. पात्र विरहित झालेला मीला जे मीच चिंतन होतं ते चिंतन अखंड राहील. तो तिन्ही काळात असतोच, तो सर्व पात्रात असतोच, तो सर्व देशात असतोच. पण तो सर्व पात्रात, सर्व देशात आणि सर्व काळात आहे हे लक्षात येण्यासाठी ही प्रक्रिया करावी. त्यामुळे तो कसा सर्व देशात आहे, कसा सर्व पात्रात आहे आणि कसा सर्व देशात आहे, सर्व काळात आहे, हे असं सांगता येत नाही. ते लक्षात घ्यावं लागेल अनुभवातून. आणि ते अनुभवातून लक्षात घेण्यासाठी असा प्रवेश आपल्याला करणं गरजेचं आहे. तर अखंड आहात, कशात आपण अखंड आहात. पण अखंड आहात पण आज अखंड राहिलो नाही, कारण पात्र वाटवायला लागलो. म्हणून कशामुळे झालं, पात्र वठवत बसलो अनंत जन्म म्हणून. तर पात्र वठवण्याच्या नादी लागू नका. जर असं आपण केलं तर आपला हा समाधीचा विषय मध्यम स्थितीचा आपल्याला प्राप्त होईल. म्हणजे चित्तामध्ये तुम्हाला जाणवेल की तुम्ही अखंड आहात, हे तुम्हाला जाणवेल. ह्याचं तुम्हाला चिंतन लक्षात येईल, तुम्हाला ती जाणवायला लागेल आतमध्ये. हा अनुभवाचा विषय आहे, तुम्हाला स्वतःला जाणवेल ते. जितकं तुम्ही पात्र विरहित व्हाल तितकं तुम्ही अखंड आहात हे जाणवेल. तुमच्यात खंड पडलेला नाही जाणवेल तुम्हाला. आपण पात्र प्रत्येक क्षणाला बदलतोय. आपण काही इतके शहाणे नाही इतकी 10 वर्षांनी पात्र बदलतोय. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आपण जागा झाल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक क्षणाला पात्र बदलत चालतोय. इतके आपण गिरगिट सारखे आहोत. म्हणून हे पात्र विरहित होणं एवढं सोपं नाही. हे पात्र विरहित होणं सोपं नाही. कारण थोड्या वेळापूर्वी आपल्याला वाटतं आपण चांगले आहेत, थोड्या वेळानंतर आपल्याला वाटतं मी वाईट आहे, थोड्या वेळापूर्वी आपल्याला वाटतं मी दयाळू आहे, थोड्या वेळानंतर आपल्याला लगेच राग येतो.
म्हणजे आपण पात्र काही 10 वर्षाने बदलत नाहीये, प्रत्येक क्षणाला पात्र बदलतोय आपण आपलं. आणि ते स्थूल शरीरावर, सूक्ष्म शरीरावर, आतमध्ये सर्वत्र तसंच आहे आपलं. असं नाही की आपण आतमध्ये वेगळं आहे आणि आचरणात वेगळं आहे, असं नाही. आचरणातही तसंच आहे आणि आतमध्येही तसंच आहे. म्हणजे आतमध्येही पात्र वठवतोय, बाहेरही पात्र वठवतोय. आतमध्ये पात्र वठवू नये, बाहेर पात्र वठवत असेल तर चालतंय. पण तशी स्थिती येणं अवघड आहे, एवढं सोपं नाही. हा अभ्यास आहे, ही साधना आहे. वेदांत मार्गामध्ये काहीच साधना नाही, काही करायचंच नाही म्हणजे वेदांत नव्हे. काही लोकांना असं काहीतरी पसरून दिलेलं आहे की वेदांत म्हणजे काय, तुमचं वेदांत म्हणजे काहीच करायचं नाही, फक्त म्हणायचं सगळं अभावरूप आहे, सगळं काय, सगळं अभावरूप आहे, सगळं कल्पित आहे, झालं. असं नाही आहे परमार्थ. वेदांत म्हणजे असं नाही. वेदांताची एक अभ्यास आहे, वेदांताचा एक परमार्थाची एक काय, ही एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया अवलंबावीच लागते. ही एक प्रक्रिया, अशा अनेक पद्धतीने वेदांताच्या अनेक प्रक्रिया आहे. त्यातली कुठली तरी आपल्याला ऐपतीला येईल, आपल्या अधिकारानुरूप त्या प्रक्रियेचा अवलंब करून त्याच्यावर त्याचं अनुष्ठान केलं पाहिजे. आपल्याला काहीच नाही असं नाही. आपण देवारातले देव नदीला टाकले म्हणजे आपल्याला काहीच परमार्थ नाही असं गैरसमज करून घेऊ नका. काही लोकांनी तसा गैरसमज करून घेतला, कारण त्यांचे नातेवाईकांना त्यांना झाले तुम्ही बावळट झाले, ते महाराजांच्या नादी लागले, सगळे देव गंगेला टाकले आणि काहीच नाही, तुमचं काहीच करायचं नाही. काहीच करायचं नाही हा आपला परमार्थ नाही. आपल्याकडे एक साधना आहे विशिष्ट प्रकार, पण तुमची साधना आणि यांची साधना कधीच जुळणार नाही. कारण जे तीर्थयात्रा करतात, नामस्मरण करतात, त्यांची साधना जुळते का? प्रत्येकाची साधना वेगवेगळी आहे ना. तशी वेदांताची स्वतःची एक साधना, आणि वेदांतामध्ये सुद्धा पुन्हा प्रक्रिया वेगवेगळ्या आहेत. मग यांनी जी प्रक्रिया अवलंबली तीच यांच्याकडे असेल असंही म्हणता येत नाही. पण यांच्या प्रक्रियेतून दोघांच्या प्रक्रियेतून एकच फल येणं अपेक्षित आहे. यांचं फल वेगळं, यांचं फल वेगळं जर निघत असेल तर काहीतरी गडबड आहे, प्रक्रिया चुकल्यात काहीतरी. सगळ्यांचं आपलं फल एकच आलं पाहिजे. आपल्या सगळ्यांचे फल एक येणं अपेक्षित आहे. फल भिन्न येत असेल तर प्रक्रिया कोणाची तरी गडबड करत आहे. तर लोकांमध्ये जो काही चुकीचा समज पसरून दिला जातो की वेदांत म्हणजे काहीच करायचं नाही किंवा बावळट व्हायचं म्हणजे वेदांत, असं नाहीये. वेदांताविषयी आपल्याला धड माहिती नसल्यामुळे आपणच आपल्या ह्या येणाऱ्या लोकांकडे काहीतरी चुकीचं सांगून देतो. तर त्यांची एक पद्धत आहे, तुम्ही तुमच्या पद्धती आवडते तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. आमची एक पद्धत, तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही ही करू शकता, असं तुम्ही सांगू शकता. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं, अधिकारण हा प्रश्न असतो. मी जर घरात माझ्या बसलो आणि तिथे जर मी एक शास्त्रीय सुगम संगीत असं काहीतरी लावून ऐकत असेल आणि तुम्ही जर माझ्याकडे आले तर मी जे ऐकतो ते तुम्हाला ऐकणं, हे मी असं ऐकतोय. पण तुम्हाला जर त्याच्याऐवजी एकदमच उडत्या चालीची गाणी आवडत असतील तर तुम्ही म्हणाल नाही मला हे असं आवडतं, मग ठीक आहे, तू तुझं त्याच्याप्रमाणे ऐक. पण तुम्ही म्हटले नाही ठीक आहे, मी पण ऐकून बघतो कसं आहे हे, तर मी म्हणलं ठीक आहे ऐक. आता तुम्ही आले, पाहुण्याचा सत्कार करावा म्हणून मग मी उडत्या चालीची कॅसेट आणली लावली आणि ऐक, आता तू मी पण ऐकतो, आपण दोघंही उडत्या चालीची गाणी ऐकू. असं जर मला करायचं असेल तर मी तसं करू शकतो. आता माझा प्रश्न राहतो की माझ्या घरामध्ये मी शास्त्रीय संगीत वाजवावं का पाहुण्याच्या हिशोबाप्रमाणे तसं वाजवावं, आहे की नाही? बरोबर का नाही? हा माझा प्रश्न राहतो ना. पण पाहुण्याच्या हिशोबाने मी करायला लागलो आणि पुढे पाहुणा गेला तरी मी माझे शास्त्रीय संगीताच्या कॅसेट उचलल्या गंगेला टाकल्या आणि मग त्याच्या उडते चालीच्या कॅसेट ऐकत बसलो, तर त्याने माझ्यावर काय केला, घाला घातला. तसं आपण वेदांत दुसऱ्याला सांगतो, दुसरे आपल्याला काहीतरी सांगतात, त्याचं आपण किती ऐकावं, आपलं त्याला किती ऐकवावं, त्याचं आपण अनुष्ठान करून आपलं फेकून द्यावं का त्याचं त्याच्यापुरतं ऐकून तुझं तू आता बघ आणि तुझं तू कर असं म्हणून आपण पुन्हा आपल्याच मार्गावर राहावं. हा आपला खेळ आहे. हे काय एक व्यावहारिक गोष्ट आहे, ते व्यवहाराचा भाग आहे. म्हणून दुसरा मनुष्य जरी इथे आला तरी त्याला आपण आपलं ऐकू शकतो, त्याचंही ऐकू शकतो. पण त्याच्या वाटेने जावं का त्याला आपल्या वाटेने येऊ द्यावं का आपण आपल्या वाटेने जावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. म्हणून कोणालाही तुम्ही आपल्या मार्गात ओढण्याचा किंवा आपण त्याच्या मार्गात ओढून नेण्याचा स्वतःला, हा असा प्रश्न नाही. आपल्याला आपल्या मार्गावर ठाम राहिलं पाहिजे, दुसऱ्याच्याही मार्गाचा आदर केला पाहिजे. आपण कोणाच्याही मार्गाची अवहेलना करत नाही, कारण प्रत्येक मार्गाचं स्वतःच एक फल असतं. जसं संगीतकाराने शास्त्रीय संगीत असो का कुठलंही संगीत असो त्याच्या ठिकाणी आदर करावा. पण याचा अर्थ शास्त्रीय संगीतवाल्या मनुष्याने डीजे लावून नाचत बसावं असा अर्थ होत नाही. तो त्याचा प्रश्न असतो, त्याचा प्रश्न येतो. आवडलं तो करू शकतो, पण याचा अर्थ त्याने स्वतःची अवस्था सोडून त्या अवस्थेला जावं की नाही हा त्याचा प्रश्न आहे. तसं आपण आपल्या मार्गामध्ये येणाऱ्यांचा नक्कीच स्वागत करतो, पण आपण आपला मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाला जावं की नाही हे ज्याचं त्याला कळावं लागतं. वेदांतामध्ये लोक टिकत नाहीत, वेदांतामधून पदच्युत होतात
प्रत्येक जण आपापल्या वाटेने जातात. जसं वेदांत सगळ्या मार्गामध्ये असंच असतं. म्हणजे पंडित, कुठले पंडित होते काय भजन गाणारे? भीमसेन जोशीने कधी पिक्चरची गाणी गायली नाहीत असं मला वाटतंय ना, कधी गायले. पण पंडित भीमसेन जोशी सारखा उत्कृष्ट मनुष्य भजनावरून पुन्हा खाली कुठं घसरला नाही. पण तो सुरेश वाडकर पिक्चरची पण गाणी गातो. तो जरी शास्त्रीय संगीत गाणारा शिकलेला मनुष्य असेल, लता मंगेशकर जरी चांगली असेल ती पिक्चरची पण गाणी गाते. त्यामुळे तो माणसांमधला फरक असतो, त्यांचा अधिकार आहे तो, ज्याला तो. वास्तविक बघितलं तर पंडित भीमसेन जोशींचं जसं साधना आहे, जी शक्ती आहे, तेवढीच शक्ती वाडकराकडे पण आहे किंवा लता मंगेशकरकडे पण आहे. पण त्यांनी त्यांचं ठरवून घेतलं, त्याप्रमाणे ते गेले. यांनी शेवटपर्यंत नाहीच गायलं, नाही म्हणजे नाही. तसा आपला प्रश्न असतो, आपण कुठे राहायचं आणि कुठल्या मार्गात जायचं, है ना. याचा अर्थ पंडित भीमसेन जोशीने लता मंगेशकर सोबत गाणं गायलं नाही असं नाही. त्या दोघांनी मिळून भजनही गायलेलं आहे ना. आणि त्यांनी त्याचा तिटकारा केलेला नाही त्यांचा. ठीक आहे, तुझं तू कर बाबा, तुझ्या मार्गात तू जा, है ना. हे जसं एक उदाहरण म्हणून व्यवहारामधले तुम्हाला सांगितलं, त्याचप्रमाणे आपण सुद्धा कोणाचा तिरस्कार करत नाही, परंतु कोणाचा स्वीकारही आपण करत नाही. आपल्याला कोणाचा स्वीकार करण्याची गरज नाही. आणि जो स्वीकार जरी आपण केल्यासारखा दिसला, म्हणजे मी जरी पंढरपूरला गेल्यासारखं दिसलो, तुम्ही जरी माझ्यासोबत पंढरपूरला गेल्यासारखं दिसला, तरी मी तीर्थयात्राचं समर्थन करतो. वेदांतामध्ये असं नाही. वेदांताला पोषक म्हणून लागणाऱ्या अभ्यासामध्ये मी त्याचं समर्थन खंडन कधीच करत नाही. पण वेदांतात आल्यानंतर त्याचं खंडन केल्याशिवाय राहत नाही. लक्षात. त्यामुळे माझं पंढरपूरला जाणं म्हणजे महाराज वेदांतातून आता तीर्थयात्रेला लागले की काय, असं गैरसमज कोणी करून घेऊ नये. आणि मी गेलो नाही म्हणजे मी त्याला मान्य करत नाही असंही कोणी समजू नये. कारण की वारकरी संप्रदायामध्ये इथपासून तिथपर्यंत सगळ्या साधनांचा स्वीकार आहे, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या साधनांचाच अवलंब करावा असा आग्रह पण आहे. आणि वेदांत शास्त्र हे अंतिम शास्त्र असल्यामुळे आपण इतरांचा फक्त एक गंमत म्हणून, तेवढ्यापुरता त्यांच्या सोबत म्हणून आपण विचार करू शकतो. जसं लहान मुलाला जर एखाद्या पिक्चरच्या गाण्यावर नाचावं वाटलं आणि आजोबा जर शास्त्रीय संगीत शिकलेले असेल तर आजोबाने कौतुक म्हणून त्याचं काय करावं, ऐकावं, लहान मुलं कसं नाचतं तेवढं बघावं गंमत म्हणून. पण याचा अर्थ आजोबाने पण आपलं लोतर सोडावं आणि त्या लहान मुलासोबत उडते चालीच्या गाणी नाचावं असं होत नाही, है ना. पण तिथल्या त्या पोराला फक्त गंमत वाटावी म्हणून तिथे आजोबा डुलला तर तेवढं चालतं. का चालतं? कारण ते एवढं कौतुक म्हणून तो करत असतो. त्याप्रमाणे वेदांतामध्ये आपण आल्यानंतर तुम्ही जर बाकीच्या साधनांचा अवलंब करत असाल तर तेवढा कौतुकास्पद असेल, कौतुकापुरता असेल तर ठीक आहे. पण तुम्ही जर साधना म्हणून तिकडे गेलत असेल तर तुम्ही पदच्युत आहात, तुम्ही साधनच्युत झालेले आहात. हे तुम्ही विसरू नका. म्हणून साधनच्युत होऊ नका, साधनाच्या पुढे जा. तुमच्या साधनावर घसरून जुन्या साधनांवर येऊ नका. कारण अशी साधनांमध्ये घसरत कुठले काय साधनं करेल हे सांगता येत नाही. तर वेदांतात करण्यासारखं भरपूर आहे. सांगण्याचा मुद्दा मला असा आहे की बऱ्याच वेळा असं वाटतं आपल्याला की वेदांतामध्ये काही नाहीये करायला आता, म्हणून आपण टाळ कुटायला लागलो, म्हणून आपण काहीतरी भजन गायला लागलो. तर असं नाही आहे. वेदांतामध्ये तुम्हाला करण्यासाठी अजून खूप काही आहे. त्यामुळे हे जर करत बसले तर हे करू शकणार नाही कधीच. म्हणून हे जर गंमत म्हणून काही क्षण केलं ठीक आहे, त्याच्या पुढे जा. वेदांतात अजून खूप प्रवेश करायला बाकी आहे. सांगण्याचा मुद्दा काय की वेदांत म्हणजे काही करायचं नाही असं नाही. काय, आपल्याला पात्र विरहित व्हायचंय आणि पात्र विरहित होणं एवढं सोपं नाही. आपण सगळ्यांनी पात्र विरहित व्हावं यासाठी तो परम दयाळू भगवंत आपणा सर्वांवरच कृपा करोत अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे फसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछेल तो
हर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मादियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाची चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी येथ मणी श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया